नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कलाभ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. खरं तर बऱ्याच दिवसापासून आपण पाहतोय मराठी चित्रपट सरगम याचा ट्रेलर, त्याची गाणी आपल्या YouTube चॅनलवरती प्रदर्शित झालेली आहेत आणि ती सर्वांना आवडत आहेत. खरं तर सरगम हा प्रदर्शित होतोय आणि त्या निमित्ताने आमचे मार्गदर्शक मित्र डॉक्टर शिव कदम यांच्याशी आज खास मुलाखत घेतोय. तर आपण जाणून घेऊयात त्यांच्या प्रवासाविषयी. सर नमस्कार. नमस्कार, नमस्कार. आमच्या कलाभ्रमंती या कार्यक्रमात आपलं खरं तर सहर्ष स्वागत आहे. हो. कारण सरगम आपण एकत्र केला, तो रिलीज होतोय. त्याचा आनंद आपल्या सर्वच टीमला आहे आणि तुम्ही भरपूर विषय केले, आपण त्याविषयी बोलणारच आहोत. तर सरगम या विषय नक्की काय आहे? मग तुम्ही लोकांना एक थोडक्यात काय सांगाल आता? सरगमच्या आधी मी कॅपॅचिनो फिल्म केली होती. ती आपण सोबतच केली होती खरं म्हणजे. बरं. ती फिल्म जी होती ती एक रोमॅन्टिक कॉमेडी होती, रॉम-कॉम होती ती. बऱ्याचदा एक दिग्दर्शक म्हणून आपण असा विचार करतो, की अ, आता थोडंसं चालणारं मार्केटमध्ये काय ट्रेंड आहे, असं वगैरे आपण विचार करतो. तसा विचार करून ती फिल्म बनवलेली होती. पण मुळात माझा व्यक्तिशः माझा पिंड वेगळा आहे. मला काही वेगळ्या संवेदनांवरती, वेगळ्या कथा, वेगळ्या पद्धतीने कशा सांगता येतील, असा माझा नेहमी अप्रोच राहिलेला आहे. त्याच्यामुळे मी नंतर भरपूर वेळ घेऊन गोष्टीच्या शोधात होतो आणि मुळात शोधात म्हणण्यापेक्षा अ, व्यवसाय म्हणून आणि आता जत्रा आली तर काहीतरी केलं पाहिजे, बरोबर आहे. हां. अशा अप्रोचने फिल्म करणारा मी व्यक्तीच नाही आहे. जेव्हा असं वाटतं, की ही जर फिल्म आपण नाही केली, तर फार काहीतरी नुकसान होईल. बरोबर. हां. या गोष्टीला जर आपण नाही सांगितलं, तर फार काहीतरी गजब होणार आहे. असं जर वाटलं तर मग मी फिल्म करायला घेतो. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर छान माझ्या 2 फिल्मच्या मधलं जे अंतर आहे, ते ते म्हणजे खूपच मोठं कुटुंब कल्याण आहे त्याच्यामध्ये. त्याचं मूळ कारण हे आहे, की असं वाटणं, की अरे ही गोष्ट आपल्याला आता केली पाहिजे. माझे एक मित्र आहेत डॉक्टर पृथ्वीराज तौर आणि ते मराठीचे प्राध्यापक आहेत. तुमच्यासारखेच माझे फार जुने मित्र आहेत कॉलेजच्या लेव्हलचे. आणि मग आमच्याच गप्पा होतात, "अरे हे वाचलं, आता अमुक आलंय, त्याला नोबेल मिळालं, हे बुकर आहे, हे असं आहे." यात मित्रमंडळींपैकी ते एक आहेत. त्यांनी मला एक असं फोनवर बोलता-बोलता एक जॅपनीज हायकू सांगितलं 3 ओळींचा, की तिचं त्याच्यावरती उत्कट प्रेम असतं. पण त्या परंपरेमुळे ती त्याला मागे वळून बघू शकत नाही. त्यांनी जो त्याला आवाज दिलेला आहे, त्याला ती प्रतिसाद देऊ शकत नाही. म्हणून मग ती अ, तिच्या जवळ असलेला एक बंदा रुपया काढते आणि त्याच्या नावाने ती मागे भिरकावते. हं, हं, हं. ही एक थोडीशी दंतकथा आहे, की ज्याच्यासाठी आपण हं. काही करू शकत नाही. बरोबर. त्याच्याशी शेवटचं काय करणार? तर त्याच्याकडे न बघता ती वेस ओलांडताना ₹1 मागे फेका. आणि मला ती गोष्ट खूप हलवून गेली, हं, हं, हं. की आपण एवढी धावपळ करतो, एवढं काय करतो, ते व्हॅलेंटाईन डे साजरे करतो, कोणाला तरी काहीतरी गिफ्ट नेऊन देतो आणि एवढं सगळं करून सुद्धा असं सगळं ओरबाडून, विस्कटून सुद्धा ते जीवन काय असं सुखी वाटत नाही. बरोबर आहे. पण असा खरंच जर एखादा रुपया कुणीतरी मला दिला असता, तर तो मी किती जपून ठेवला असता. आणि मग त्या सगळ्या जीवनाचं, जगण्याचं संचित कशात आहे? बरोबर. समाधान कशात आहे? तर ते समाधान नात्यातला हा छोटीशी एक गाठ जी आहे, त्याच्यामध्ये समाधान आहे. कुणीतरी जगाच्या कोपऱ्यात माझ्यावरती निरातिशय प्रेम करणारं कुणीतरी आहे. हा हा त्या ₹1 अर्थ आहे. पण आता ही एवढीशी ह्याचं करणार काय आपण? आणि मग लेखक काय करत असतो, की ती गोष्ट घेऊन, ती गोष्ट म्हणण्यापेक्षा ती एक संवेदना घेऊन, आहे ना? हं, ते गुलजार म्हणतात, की जसं ते गाण्याविषयी सांगतात, की तुम्हाला ते ते म्हणतात, की गाण्यांना तुम्हाला त्याचं लालन-पालन करावं लागतं. त्याची मशागत करावी लागते. ते ते बी असतं त्याला मग त्याचं झाड होतं. तसं हे कथेचं जे बीज आहे, ते घेऊन मी भटकत होतो, फिरत होतो. मग आमचे निर्माते आहेत एम.के. धुमाळ, त्यांचं फार सुंदर गाव आणि ते मला सतत आवडतं. मी त्यांच्या घरी जाऊन राहतो वगैरे आणि मग आम्ही जाऊन राहायचो तिकडे. तेही म्हणायचे, "चला सॅटर्डे, संडे आपलं जाऊयात. शेतात जाऊ, काहीतरी करू." आता मी मराठवाड्यातला, शेतीवाडी आमच्याकडे आहे. पण मग ते दुर्दैवाने आमच्या शेतात तशी मजा येत नाही. तर तिकडे डोंगर, दऱ्या, नद्या हे ते सगळं मजा जायचो मी तिकडे. तिथं मी तिथल्या लोकांचं जगणं बघितलं. बरोबर. हां. मी त्यांना विचारायचो, की "तुम्ही इकडे कशाला आलात बोंबलायला शहरात? हा स्वर्ग सोडून?" हो, हो. ही सगळी चक्र माझ्या डोक्यात चालू होती. मग काही प्रसंग आमच्या काही जवळपासच्या मित्रांच्या याच्यामध्ये घडले, की "अरे, तो मुलगा काही
नीट करत नाही, हे नाही. मग मी त्याला बघितलं की तो मुलगा चांगला आर्टिस्ट आहे, वाह्यात आहे, वाईट आहे. मुलींनी सगळ्या तक्रारी केल्यामुळे त्याला कॉलेजमधनं बाहेर काढलेलं आहे. हम्म, हम्म, हम्म. पण तो काय ठरवून असा विलन म्हणून जन्माला आलेला आहे का? नाही. त्याच्या हृदयात तर काहीतरी आहे. मग हे सगळं घेऊन त्याचं एका कथेच्या फॉर्ममध्ये मला ते मांडता आलं. काही तुमच्यासारख्या जवळच्या मित्रांना सांगितलं. ते म्हणाले, "अरे हे फार चांगलं आहे, काहीतरी हे टच करणारं आहे." आणि ती पटकथा 2-2.5 वर्षाचा वेळ घेऊन ती तयार झाली. सुदैवाने निर्माते आमचे एम के धुमाळ, महेंद्र केसरी, प्रसाद पुसावळे या सगळ्यांना ती गोष्ट आवडली. कारण तेव्हा त्यांना नेमकं त्यांना ती फिल्म करायची इच्छा होती आणि मी म्हटलं हे अशी एक गोष्ट आहे. ती त्यांना आवडली आणि मग तिथून तो खरं म्हणजे तो प्रवास सुरू झाला. आता प्रसाद पुसावळे असतील, एक उत्तम व्यावसायिक आहेत, आपलं छान काम करतायत. महेंद्र केसरी आहेत, ते त्यांच्याबरोबर ते तर अमराठी आहेत बिचारे, त्यांना अजूनही फार असं मराठी कळत नाही. पण त्या सगळ्यांना ती गोष्ट आवडली. एम के धुमाळ ह्याच क्षेत्रात आहेत, बाकी पण त्यांचे व्यवसाय आहेत. पण त्यांना ती गोष्ट आवडली आणि सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आपण याच्यावरती आता चित्रपट करायला घेऊ. आणि तिथून खरं म्हणजे सरगम ही त्याला एक सुरुवातीचं एक रूप त्याला प्राप्त झालं. तर म्हणजे मी ऐकलंय सर की कथा हम्म. तुम्ही लिहिली किंवा हम्म. यांच्या सरांना सांगितली, निर्माते मिळाले, पण नंतर तुम्ही पुन्हा लोकेशनवरती गेलात. तिकडे ते काजव्यांची रात्र म्हणजे बऱ्याच गोष्टी मी ऐकलंय हो लोकेशनच्या अगोदर. हो हो तुम्ही राहिलात बरेच दिवस. होय मग कथा, पटकथा, संवाद लिहिलं, हो. तिथलं जनजीवन हम्म. अनुभवलं हम्म. आणि नंतर तो खरं तर प्रवास पुढे गेला. हो. पण हे करताना तुम्हाला असं की यात कुठले लोकेशन्स, कुठले कलाकार, हम्म. ते तंत्रज्ञ असावेत, हम्म. हम्म. अशी हम्म. नंतर तुमची पूर्ण यंत्रणा सुरू झाली पुढे. मग हे चित्रपटातील कथा, त्याची व्यक्तिरेखा किंवा आताचे आर्टिस्ट, हे त्याचं कॉम्बिनेशन नक्की कसं केलं तुम्ही काय? जसं मी तुम्हाला सांगितलं ना की एक कथा बीज आल्यानंतर आपल्याला ते घेऊन फिरावं लागतं. बरोबर. आणि अनेक गोष्टी म्हणजे मी ह्या अनेकांतवादी माणूस आहे की हे बंद आणि आता स्क्रिप्ट लॉक झालं वगैरे असं मी नाही मानत. मला अजूनही सांगितलं तर मी 2-4 सीन रिएडिट करून शूट करून त्याच्यात टाकेन बरोबर कदाचित. आहे. कारण ते अनंत हां, असतं. हां. मग शहर वाईट आहे आणि गाव चांगलं आहे, तर मग गावातलं काय चांगलं आहे? बरोबर. असं हायपोथेटिकली उगीच हे नाही ना, शहरातही चांगल्या गोष्टी असतात. मग आम्ही ते फिरायला लागलो. मग त्याची आम्ही टिपणं काढली की अरे हे काय छान असतं आणि मग असं काय अद्भुत असू शकतं. आपण ते कथा ऐकतो ना की तो सैतान होता, मग तो साधूकडे गेला, मग त्या महाराजांनी डोक्यावर हात ठेवला, तो एकदमच मग हे झाला. तर म्हटलं असं होत असावं काहीतरी. पण हे करण्याची किमया, हा चमत्कारी जादू कशात असते? निसर्गात असं असतं का? तर काही प्रसंग मी असे अनुभवलेले आहेत. रात्रभर जंगलात भटकून जेव्हा सकाळ होताना बघितली तर असे आनंदाचे अश्रू यायचे डोळ्यात. बरोबर. है ना, ऐसे ही जग में होती है सुबह, ऐसे ही शाम ढले नीले गगन के तले, धरती का प्यार पले, अशी अशी गाणी का रचली असतील? वा, वा. तर म्हटलं असं काहीतरी असेल. मग त्या अद्भुताच्या आम्ही शोधात होतो. आणि झालं असं की तिकडे फिरत असताना ते म्हणाले, साहेब आता काजवा महोत्सव आहे. पण तो भाग्यवानालाच दिसतो तो. आम्ही अनेक रात्रा घालवल्या. मग फोन लागत नाही. तिथे सगळे रिमोट आहे. मग कुणीतरी अरे म्हणे इकडे नाही तिकडे दिसतायत, तिकडे नाही इकडे दिसतायत. आणि एका ठिकाणी आमची गाडी थांबली आणि उतरून आम्ही पाणी पिऊ, काहीतरी करू असं बघतोय, तर एकदम एक झाड असं त्या याने सळसळलं त्या सगळ्या काजव्यांनी. हां, हां. आणि मला म्हणजे असं एक म्हणतात ना की तुमचं हृदयच तोंडात आलं. मी म्हटलं बापरे, हे काय म्हणजे अद्भुत आहे. निसर्गाची जी किमया आहे. निसर्गाची किमया आहे. आणि ही सगळी हजारो हे काजवे, त्यांना कुणी त्या सिरीज लाईट मध्ये आणि ते असे किती छान होतं ते. म्हणजे अजूनही मला वाटतं की ते जे दिसतं तिथे, बरोबर. ते बहुतेक तेवढं 100% आम्हाला अजूनही सिनेमात आणता आलं नसावं कदाचित. पण ते जी अनुभूती होती ती होती. मग मग तो अनुभव त्याच्यामध्ये टाकला. मग आणि ह्या सगळ्या परिसरातल्या मग इथे काय प्रसंग होऊ शकतो? त्या कथेतला जो त्या मुलाचा प्रवास आहे, तो वाईट आहे, तो विलन आहे. आणि त्या विलनला तो आकृष्ट होतो एका सुंदर दिसणाऱ्या मुलीकडे, आणि ते शारीरिक आकर्षण आहे. बरोबर. तो प्रेमात वगैरे पडलेला नाही. त्याला ती हवी आहे. तो रात्रभर तिच्यासाठी तिच्या मागे फिरतो आणि त्याच्या डोक्यात सगळं वाईटच आहे. पण हे आकर्षण आणि तिची सात्विकता, बरोबर. तिथून त्या मुलाचा प्रवास सुरू होतो. तर तो प्रवास जो आहे तो नुसताच प्रवास राहत नाही, तर त्याच्यामध्ये हे जे सगळं बॅकड्रॉप आहे, लोकेशन आहे,
हे नुसतं लोकेशन राहत नाही, हम्म. ते स्वतः सुद्धा एक कॅरेक्टर बनत जातं. नक्की तर नक्की. असं सगळं डोक्यात होतं, म्हणून मग आम्ही सगळं त्याच्यात तुम्हालाही आता माहित आहे की ती दिग्दर्शकाला कल्पना सुचली म्हणजे सगळ्यात आधी मरण होतं ते कला दिग्दर्शकाचं बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मरण होतं ते निर्मात्यांचं. पण माझं हे सुदैव आहे की तुमच्यासारखे मित्र आहेत ज्यांच्यामध्ये ही जाण आहे हे समजून घेण्याची, की अरे ह्या तुला दिग्दर्शकाला काय हवंय. नाही तर बाकी मग कला दिग्दर्शक सहसा असे असतात की अरे त्याला घोडा पाहिजे ना, काहीतरी त्याला शेपूट असतं, त्याला आणून दे बाबा, आता शूटिंग झालं पाहिजे, हा. 7 वाजता पॅकअप आहे, नंतर घरी जायचं आपल्याला. पण तुम्ही त्या दिग्दर्शकाबरोबर प्रवास करता, ही सुदैवाने झालं. निर्माते बिचारे दिवस रात्र त्याच्यात कष्ट घ्यायचे. हो. काय सांगितलं त्याच्यासाठी मला आठवतं की तुम्ही गाड्या काढ, घोडे काढ, ते अमुक आण, तमुक आण, हे बाबा चालतं का? बरं दिग्दर्शक जेव्हा सेटवर असतो, म्हणजे आधी कथा सांगताना निर्मात्यांना वेगळं. पटवणारा दिग्दर्शक फार शालीन आणि फार हा. सर वगैरे करणारा असतो. पण सेटवरचा दिग्दर्शक वेगळाच नाही असतो. नाही, कॅप्टन ऑफ द शिप आहे ना, मी त्याला ते हां. पूर्ण घेऊन जायचे पुढे. पण हे समजून घेणारे हम्म. तुमच्यासारखे मित्र असतील, आमचे निर्माते आहेत किंवा आमचे माझे सिनेमॅटोग्राफर आहेत आपले समीर भास्कर, एडिटर आमचा एडविन अँथनी आहे. म्युझिकसाठी एवढा वेळ काढून छान अविनाश विश्वजीत यांनी किती सुंदर गाणी दिली. हो. बॅकग्राऊंड स्कोअर किती अप्रतिम केला. सगळे ॲक्टर्स सगळे असतील. आमचा कुमार मगरे आहे, आमचा मेकअप चा आर्टिस्ट आहे. आमचे सगळे हेअरवाले सगळे होते. कॉस्ट्युमसाठी तर सगळ्या नवीन मुलं मुली होत्या, सुरभी आणि शिवानी आणि ह्या सगळ्या माही वगैरे. त्यांनी सुद्धा सुंदर एक काम. म्हणता ना, एक सुंदर कुटुंब नाही, जुळलं तर एक सुंदर सिनेमा होऊ शकतो. नक्की असा नक्की. सगळा तो प्रवास नाही होता. आणि खूप म्हणजे म्हणजे खरं तर तो सिनेमा किंवा एक प्रोजेक्ट किंवा व्यवसाय म्हणून आम्ही पाहिलाच नाही करत होतो. हो. म्हणजे आपण एकत्रच म्हणजे पुण्यातलं शेड्यूल असेल, हं, भंडारदरा हं, असेल, हं, हं. म्हणजे खूप चांगलं वाटलं काम करताना. निसर्गाचा आनंद घेता आला तो खरं तर. हो, हो. म्हणजे मी कधी भंडारदऱ्याला आलो नव्हतो. हं, पण हं. त्या सिनेमाच्या निमित्ताने तो हो. निसर्गाची किमया किंवा ती जादू पाहायला मिळाली. हं, हं, आता सिनेमात व्यक्तिरेखा खूप आहेत. हं, म्हणजे डॉक्टर गिरीश कर्नाडापासून म्हणजे हं. बरेच लोक आहेत. तर ते तुमची निवड म्हणजे मी हं, ऐकलं होतं हं, की हं. तुम्ही सरांना भेटला किंवा त्याविषयी काय सांगाल तुम्ही? त्याच्यात काय होतं, तर जरा म्हटलं तर थोडासा माझ्यावर पाश्चात्य कथाशास्त्राचा थोडासा पगडा आहे. थोडं बरोबर, बरोबर. हं. जे काही थोडं मोजकं वाचन केलं हे असेल तुम्ही वगैरे. नेहमी म्हणता की मी कधी शेतकरी आत्महत्या किंवा दुष्काळ म्हणजे हो, मी हो, तुमच्या तोंडून हो, ऐकलंय हो, की मी हो, असे हो. सिनेमे कधी करणार नाही. हो, कारण माझ्या हां, त्या हां. संवेदना नाहीत. मी बरोबर. शेतकऱ्याचाच मुलगा आहे. हं, हं. पण त्या पद्धतीने माझं अपब्रिंगिंगच झालेलं नाही. आणि माझा तर माझा मोठा भाऊ त्याच्यामध्ये त्याला दुःख होतं शेताचं काय. मला तेवढं होत नाही. जे तुम्हाला भावत नाही त्या भानगडीत पडू नये. बरोबर. ते खोटं जे वाटतं मलाच नंतर. माझ्या हृदयाला पोहोचलं नाही, ते प्रेक्षकांच्या हृदयाला काय पोहोचत आहे? तर कथाशास्त्राचा तो थोडा पाश्चात्य प्रभाव असल्यामुळे त्याच्यामध्ये एक संकल्पना असते, की त्या कथेत नेहमी एक वाईज ओल्ड मॅन असतो. है ना? महाभारतामध्ये जसा भीष्म असतो, तर तो कसं तो वाईज ओल्ड मॅन आहे. तो एक असा म्हातारा आहे ज्याने फार जीवन बघितलेलं आहे. आणि सहसा त्या कथेत एखादा माझ्या तसा कोणीतरी व्यक्ती येतो हं, हं. कधीतरी. आणि मग काय असतं, की एक थोडी बदमाशी असते हं, लेखकाची. हं, हं. तो काय करतो, एका फार मोठ्या कोणीतरी नटाला किंवा एका तशा व्यक्तिमत्वाला तो डोक्यात ठेवतो आणि ते हो. पात्र तो लिहितो. बरोबर. माझ्या डोक्यामध्ये पित्तमपल्लीचं कॅरेक्टर लिहिताना डॉक्टर मारुती चितमपल्ली हे कॅरेक्टर होतं. म्हणून ते पितमपल्ली असं नाव केलं. आणि ते कॉम्बिनेशन होतं मारुती चितमपल्ली आणि गिरीश कर्नाडांचं. हो. मग ते काय होतं, ते कॅरेक्टर सापडतं तुम्हाला. हं, हं, हं. लिहिताना ते फार सोपं जातं. बरोबर. असं ते लिहिलं आणि सुदैव हे आहे, की ती सगळी स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर 8वा 9वा ड्राफ्ट त्याचा हं. मी अगदी याला आवडत नाही, त्याला आवडत नाही म्हणून मी ते चिडून जाऊन थेट गिरीश कर्नाडांनाच ईमेल केलं ते. हं, हं, हं. आणि त्यांना फोन केला, की म्हटलं ते तुम्ही वाचा आता आपल्याला करायचं आहे ते. आणि ते म्हणाले, की करतो पण आता पाठवलं तर एकदा वाचू तरी द्या मला ते." नाही पण हे डेअरिंग म्हणायचं. म्हणजे काय होतं, हो. बऱ्याच वेळा लोकं मराठी म्हणजे साऊथच्या हं, एवढे हं, मोठे हं, हं. कलाकाराला भेटायचे की तुम्ही सांगितलं. मग हो. हे डेअरिंग कसं काय आलं हं. तुमच्याकडे म्हणजे एवढं? मला काय होतं, की हं. इथे नाट्यशास्त्र इथेच या शहरात करत असताना हं, हं. आमचे डॉक्टर दिलीप घारे, यशवंत देशमुख, कुमार देशमुख सर आमचे, त्याच्यानंतर अचलखांब सर आमचे किंवा डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे वराड निघालं लंडनला आले. ह्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला तयारी म्हणजे हे अफाट सगळी माणसं. हे फार आमचं सुदैव. त्याच्यानंतर भास्कर चंदावरकरांचा मला फार चांगला हो. सहवास लाभला. कॉन्सेप्च्युअली कॉन्फिडन्स होताच, की हे हमने जो किया है याच्यात काय आहे ते कॉन्फिडन्स तो होताच.
आणि उभं राहून करून दाखवायचं म्हटलं तरी तोही होता, कारण नाटक केलेलं आहे 5-6 वर्ष इथे. हो, हो, हो. नागमंडल केलेलं आता तो धागा आहे, की मी नागमंडल केलेलं असताना गिरीश कर्नाडांचं एक पत्र आलं होतं लक्ष्मणराव देशपांडेंना, हो. की अरे हे जी परवानगीसाठी आणि त्याचं जे अर्थघटन आणि ते जे लिहिलंय ह्या विद्यार्थ्यांनी तुझ्या, तर हे फारच छान आहे आणि माझी परवानगी घेत जाऊ नका इथून पुढे. हम्म, हम्म, हम्म. तुमच्या विभागात कधीही माझं नाटक करा, काही हरकत नाही. अच्छा. आणि मग तो एक धागा होता. मग असं वाटलं की बाबा समजा त्यांनी थोडं काय म्हटलं, तर आपण म्हणू सर तो भूल गए क्या हमने आपको. तर बरोबर तो एक बरोबर. लिंक होती. हम्म, हम्म, हम्म. आणि मी सतत गिरीश कर्नाडांना फॉलो करत आलेलो आहे. अच्छा. त्याच्यामुळे काय होतं की त्या माणसाची भीती नाही उरत. नक्की. त्याच्यामुळे ते झालं सुदैवाने त्यांना आवडलं. म्हणजे त्यांना असं कन्व्हिन्स करणं किंवा काहीतरी असं फिल्मिस्ट आता ते शक्य नव्हतं. त्यांनी ते वाचलं आणि ते बाहेर इंडोनेशियाला होते. तिथून त्यांनी मला फोन केला, की मी अमुक तारखेला बेंगळुरूला परत येतोय आणि त्याच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही या आणि आपण ते फायनलाइज करून टाकू. Yes. आणि ते त्यांनी तसं मग पुढचा तो प्रवास सगळा नाही, झाला खूप आमचा. छान. म्हणजे आम्हालाही काम करताना खूप छान, की एवढ्या मोठ्या कलाकारासोबत आणि हो, त्यांनी हो. कधी असं मोठेपणा कसा दाखवला त्यांच्या हं, कामातून, वागण्या हं, बोलण्यातून, हं, ते हं. कोणाला टेक्निकल हो, सगळ्यांना हो, सांभाळून हो. घेणं. आता ते एवढे मोठे सिनेमे करतात, तरी आपल्या मराठी सिनेमाला हो. म्हणजे कुठेच त्यांनी ते खरं म्हणजे खूप आपल्याच हां, मराठी लोकांनी ते समजून घेतलं पाहिजे. बरोबर आहे. हां, ही खरी गोष्ट आहे. मराठी सिनेमाला कमी कोण लेखतं? हं, हं, हं. मराठी सिनेमाला आपले मराठी लोकच कमी लेखतात. बरोबर, बरोबर. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, की एकीकडे टायगर जिंदा हेचं शूट आणि आपलं शूट हां, एका वेळेस. एकत्र लागलं, तर त्यांनी सांगितलं, "मी इथे वेळ दिलेली आहे ओके, बरोबर आहे. आणि मी ते नाही बदलणार." मग ते थोडं मागे-पुढे करून ॲडजस्ट करून केलं. ते त्यांना ते करावं लागलं ते. तर आता ही जी त्यांच्यात हे नाही, की मी मराठीवर उपकार हं, करतोय हं, हं. किंवा त्यांचं हे आहे, की बाबा हे इक्वल आहे माझ्यासाठी. बरोबर. आणि प्रत्येक छोटे-मोठे अगदी म्हणजे आमची भक्ती धुमाळ सारखी नवीन नटी असेल हं. किंवा बाकीचे छोट्या-मोठ्या कॅरेक्टरसाठीचे होते. आपला प्रमोद नवले असेल आपला. हो. तर तो असताना सुद्धा त्याची वाक्य असताना ते पूर्ण क्यू वगैरे स्वतः उभं राहून द्यायचे. हो, हो, हो. प्रदीप नवलेला हं. ते असिस्टंट डायरेक्टर म्हणे, "नाही, नाही, मी सांगेन माझी वाक्य." बरोबर. आणि तिथे लकीली असं झालं होतं, की ते खाटकर कानडी आपण भाषा ठेवली हां. आणि ती भाषा त्यांना कळत होती. आणि मग हे कोणाला भाषा शिकवायची त्या केमिओजना, गावातल्या एक्स्ट्राजना. तर आपण तो तांडाच तुम्ही आणला होता सगळा. हो, हो, ॲक्चुअल हो. ते हटकर कानडी बोलणारे आणले होते. बरोबर आहे. तर ते छान त्यांच्याबरोबर गप्पा मारायचे, बसायचे, बोलाय बरं त्यांनाही माहीत नाही हा कोण आहे हां, म्हणजे तो आणि चित्रपटातला ह्यांनी आहे. सुद्धा त्यांना जाणीव होऊ दिली नाही. हां, आणि मला वाटतं फार एक ते स्वर्गीय सगळे दिवस होते. नक्की. खूप कष्ट होती, खूप धावपळ होती, खूप आपली अनेक वेळा तिथे भांडणं व्हायची, तिथे झाली पाहिजेत. पण ते जे काय होतं ते फार छान होतं ते. नक्की, नक्की. जिंकलेल्या युद्धासाठी घेतलेली ज्या काही खस्ता होत्या, त्या सगळ्या तिथे कामी आल्या त्या. आणि खरंच म्हणजे बाकी सगळंच म्हणजे शूटिंगला तर गंमत आली. पण आता फिल्म रिलीज होतोय आता. हं, म्हणजे हं. आनंद आहे हो, हो. आणि सगळे निर्माते किंवा आपण सगळे टेक्निशियन त्यासाठी ताकद लावतोय. तर प्रेक्षकांनी पाहायला पाहिजे सिनेमा, त्याच्यात वेगळं काहीतरी दिसेल, आता तुम्ही सांगितलंच. पण अजून काय सांगू शकाल की तुम्ही की सिनेमा का पाहावा आपला हा सरगम? मला एक काय वाटतं, की ते जे टिपिकल एक मार्केटिंगवालं जे बोलणं असतं, की पहिल्यांदाच मराठी सिनेमात असं काहीतरी हां. झालेलं आहे किंवा असं काहीतरी आहे किंवा गिरीश कर्नाडांचा हा शेवटचा सिनेमा आहे किंवा काय हे काही ही काही विकण्याची वस्तू नाही आहे सिनेमा. बरोबर. ही एक कला आहे. आणि खरं म्हणजे आपण हे सिनेमा कुठला बघतो? कुणीतरी आव्हान केलेला सिनेमा हं, बघतो का हं. आपण जाऊन? हे जो आवडेल आपल्याला तोच. आपल्याला जो आवडेल तो बघतो. हं, मी हं. फार तर एवढं म्हणेल, की थोडासा वेळ काढा, 1-2 मिनिटं. आमच्या चित्रपटाचं एखादं गाणं बघा YouTubeवरती. नक्की. आमच्या चित्रपटाचं एखादा प्रोमो बघा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या. हां, एक मात्र नक्की सांगेन मी, की ही गोष्ट जी आहे, ही कदाचित फार तुमचं मनोरंजन करणार नाही, फार याच्यात मारामाऱ्या किंवा असं काही नाहीये. पण ही जी गोष्ट आहे, एक एक हो म्हणतात ना, की एक खुद से मुखातिब होना ज़रूरी है. खुद ही के सामने खड़ा होके खुद को देखना ज़रूरी है. टीका आपण कशावरही करू शकतो, हे वाईट आहे, ते चांगलं आहे, हे कुणाला काही सांगू शकतो आपण बाहेरून. हं. पण स्वतःच स्वतःला जर बघायचं असेल, तर मला असं वाटतं, की हा चित्रपट एकदा आवर्जून बघावा. तसा हा स्वतःशी संवाद करण्याचा अ, एक प्रयत्न ह्या चित्रपटातून करण्याचा आम्ही भरपूर कोशिश केलेली आहे. तर तसं बघा. बघितल्यानंतर काय असतं, की भाई हम तो तमाशबीन है.
जे काही आहे ते आम्ही मांडले. चौराहे पे रख दिया है. बरोबर. आता ते चांगलं वाटलं तर गोंजारा, नाही वाटलं दगड मारा. कारण हा अशीच गोष्ट आहे ही. सिनेमा हा असंच गोष्ट आहे. नाही, नक्की त्याच्यात नक्की. आमचं कुठेही म्हणणं नाही मराठीवर अन्याय होतो, आम्हाला थिएटर देतात का अमुक होतं का तमुक होतं. तोही व्यवसाय आहे. जे कपडे जे शर्ट विकलं जातं त्याचे ते दुकान चालते आणि प्रेक्षकांना किती ते भावतं काय भावतं असं सगळं आहे. मला असं वाटतं की कुटुंबासहित या, आपल्या मुलासोबत बसा, आई वडिलांनी सोबत या आणि एकदा एकदा बघा सिनेमा. आणि सर आता सरगम तर हा तर तुमचा रिलीज होतोय, पण त्याच्या अगोदर तुम्ही बरेच सिनेमे केलेले आहेत. म्हणजे लेखक म्हणजे मला वाटतंय योद्धा सिनेमा आपण केला होता. म्हणजे होय माझी होय. आपली दोघांची ओळख योद्धा हो सिनेमाला झाली. हो त्याच्या आधीही तुम्ही बरेच सिनेमे लिहिले हो होते. हो. तर ते लेखक जे कथा, पटकथा, संवाद असे लिहिलेले कोणकोणते सिनेमे तुमचे यापुढे आलेत किंवा पुढे येणार आहेत? आता याच्यात काय झालं, मी सुरुवातीला अपघाताने टेलिव्हिजनसाठी लिहायला लागलो. फार पूर्वी म्हणजे प्राचीन काळात एक प्रभात चॅनल होतं. तर त्याच्यासाठी मी लिहायचो. मग कुठल्या तरी सिरियलला काहीतरी हे डायलॉग लिही. थोडं आमच्या इकडे संभाजीनगर शहरामध्ये थोडं हिंदीचं उर्दूचं वातावरण हो, आहे, हो, तर हो. थोडं काही हिंदी काही गोष्टी लिहिल्या. काही ते स्टार बेस्ट सेलर छोटे मोठे यायचे. ते सगळं लिहिलं. आणि मग काही मित्रांच्या सोबतीने असं झालं की अरे हा लिहितो, बरं लिहितो, विचार करतो. ते असं सगळं करत गेलो. मला जे ठळक सांगावंसं वाटतं त्याच्यामध्ये जागरण नावाची फिल्म होती, हो, ज्याच्यात मला हो. वाटतं आपली पहिली तिथे भेट नक्की, झाली. नक्की. अमोल तर कोल्हे होते त्याच्यामध्ये. ती फार एक मन लावून आणि एक समाजभान म्हणून माझं असं नेहमी मानणं असतं की जो लिहितो ना, त्याच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक कम्युनिस्ट दडलेला असतो. बरोबर आहे. आणि त्याच्या त्या तळमळीने तो लिहिलेला सिनेमा होता. चांगलं कास्टिंग होतं. डॉक्टर अमोल कोल्हे होते. पण काही दुर्दैवाने तो सिनेमा रिलीज होऊ शकला नाही नाही, विषय प्रेक्षकांपर्यंत चांगला होता. म्हणजे पाणी अडवा, येऊ पाणी शकला नाही. जिरवा हो हो प्रश्नावरती तुम्ही हो. लिहिलं होतं पूर्ण. तर ते एक होतं. योद्धासारखा एक वेगळा थोडासा ॲक्शनपट आणि असा ते आमच्या निर्मात्यांचा आग्रह होता. तसं तो करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यानंतर मलाही फारसं कोणी लिहायला बोलावलं नाही आणि जे काही बोलावलं ते काही मी लिहायला गेलो नाही. कारण ते निर्मातेच कथा घेऊन यायचे आणि म्हणायचे ह्याच्यावर लिहा. तर बाबा आता हे तुमचीच कथा आहे, तुम्हीच लिहा. आता आम्ही काय लिहा त्याच्यावरती? बरोबर आहे. ते फक्त वर लिहून चालत किंवा नाही. हां, म्हणजे किंवा मध्ये तुमचा ह्याच्यात इथं मग एक आता आयटम सॉन्ग टाका. हे हां, शेतकरी आतमध्ये त्याच्यात हे टाका. मुळात माझा थोडासा अकॅडमिक अँगलनी जाणारा मी माणूस आहे. बरोबर आहे. मी 12वी पर्यंत सायन्स केलं. 12वीला चांगले मार्क्स असताना सुद्धा मी कला क्षेत्र निवडलं. मी नाट्यशास्त्र केलं. ते करत असताना शास्त्रीय संगीत, हिंदी साहित्य हे माझे विषय होते. त्याच्यानंतर मी मास्टर इन ड्रामॅटिक्स केलं. हो, त्याच्यामध्ये प्रोडक्शन अँड डायरेक्शन माझं होतं. मी विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट होतो. तिथेच मी हे नागमंडल केलं म्हणून हो, हो. मला ते गोल्ड मेडल मिळालं होतं. आणि ही म्हणजे काहीतरी जाऊन लोकांचं मनोरंजन करायचं असतं, की काहीतरी असं हलवलं म्हणजे लोक हसतात हं, हं, हं. आणि आता तसंच हलवत राहणे बरोबर. आणि भरपूर पैसे कमावणे आणि मग सुपाऱ्या सांगणे वगैरे ह्या प्रकारात मी कधीच गेलो नाही. मी कधी फारशा स्पर्धाही मी कुठल्या केल्या नाही. पण हे एक छान विचार करून काहीतरी करण्याचं एक शास्त्र आहे. बरोबर. या अँगलने मी विचार केल्यामुळे मी तशाच पद्धतीचे शोधत गेलो. सरगम झाल्यानंतर मी जवानी जिंदाबाद सारखा सिनेमा हो, केला. हो, हो. तो HIV सारख्या अतिशय नाजूक विषयावरती सिनेमा आहे. पण त्याला त्या अँगलनी नाही केलं, की ते अरे आता काय करू, काय आणि काय, काय, काय. हां. अरे हे झालंय बाबा ठीक आहे. त्यातून मार्ग कसा काढला पाहिजे? जे आता काही कसं फेस करायचं? हे जरा बरोबर. वेगळ्या स्पिरिटनी ती फिल्म केली आम्ही. आमचे नितीन साठे त्याचे निर्माते. केतकी नारायण होती. आमचा अभिषेक साठे त्याच्यात होता. बाकी यतीन कारेकर, आसावरी जोशी वगैरे हे सगळी मित्रमंडळी हं, होती. हं, आणि जी एक आख्यायिका आहे, की मराठी सिनेमाला अनुदान मिळतं. हं, हं. तर मी असं तुम्ही ते लिहू शकता, की अनुदान प्राप्त दिग्दर्शक. हां, हां. तर त्या माझ्या चित्रपटाला अनुदान मिळालेलं आहे. मला वाटतं त्या गोष्टीमुळे मिळालेलं आहे. बरोबर. हां. त्याच्यानंतर विंग्स ऑफ फायर आता तो अजून एक पुढे माझा रिलीजला हो, फिल्म हो, आहे. हो. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यातलं जे सार मिळतं तुम्हाला, हं, हं, हं. तेवढ्यावरती ती फिल्म आधारित आहे. ती एका बरं. मुलीची गोष्ट आहे. बरोबर. मला असं वाटतं ती पण एक गोष्ट जमली बऱ्यापैकी. आपण विचार खूप करतो, खूप असं बोलताना फार बोलतो. पण ते खरं दिसतं त्या पडद्यावरतीच दिसतं, की बाबा काय नेमकं केलेलं आहे. बरोबर आहे. तर ते एक मला वाटतं. त्याच्यानंतर पाचोळा कादंबरीवर हो. आधारित मी एक फिल्म केली. कारण आपल्याकडे काय होतं, की आता पाचोळा कादंबरी ही फार श्रेष्ठ कादंबरी आहे मराठीतली. पण कमर्शियली त्याचा सिनेमा नाही होऊ शकत. मग एवढे 1-2 कोट कोणी टाकणार? हं, हं, हं. तर इथे MGM स्कूल ऑफ फिल्म आर्ट्समध्ये आम्हाला ती संधी आहे, की इथे सगळं स्टुडिओज आहेत, सगळं आहे. इथे अगदी ₹0 आम्ही सिनेमा बनवू शकतो. मग विद्यार्थ्यांनाच घेऊन
तो एक चित्रपट आम्ही इथे बनवला आणि ते इथे करण्याचा फायदा असा झाला की कादंबरीला जराही न हलवता, बरोबर. की आता विकायचं आहे मग याच्यात गाणं टाक, असं काहीही न करता प्रथम पुरुषी एकवचनी असलेल्या त्या कादंबरीला त्याच पार्वतीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ती फिल्म आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला. काही महोत्सवांमध्ये त्याला बऱ्यापैकी थोडा रिस्पॉन्स वगैरे पण मिळाला. तर ती एक केली. आता पुढे अजून 1-2 गोष्टींवरती आता काम चालू आहे. एक हिंदीमध्ये इत्ती सी बात नावाची एक छोटीशी गोष्ट आहे 3-4 पात्रात आणि पुन्हा त्याच्यात ते निसर्ग आणि हे सगळं आणण्याचा प्रयत्न आहे. तर थोडी ती अभिव्यक्तिवादी पद्धतीने करायचा माझा विचार आहे. तर असं चालू आहे. लेखनाविषयी तर ऐकलं, पण आता हां. हे लेखक म्हणजे कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असेही तुम्ही दोन्ही केलेले आहे. मला वाटतंय धग सिनेमासाठी पण तुम्ही हो, हो. मला वाटतंय गाणं लिहिलं गाणं आहे. लिहिलं होतं. गाणं लिहिलं. तर धग विषयी गाणं ते मला वाटतं नॅशनल त्याला राष्ट्रीय हो, पुरस्कार होता राष्ट्रीय सिनेमाला. पुरस्कार आहे. त्याला काय झालं, की शिवाजी लोटन पाटील हा माझा एक फार वेगळा चांगला मित्र आहे. म्हणजे अ, अ, माझा मोठा भाऊ म्हणूनच मी त्याला मानतो. त्याचा विचार करणं, त्याचं ते सगळं वेगळं आहे. तो मला फार वेळा तो हिनवत पण असतो गमतीशीर पद्धतीने, की अरे असं व्हाईट कॉलर्ड असे दिग्दर्शक थोडीच असतात. तो गप्पा मारतो आणि काय काय करतो वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं, की फार गोष्ट कळणं आणि ती गोष्ट मांडता येणं सिनेमामध्ये, बरोबर. हा एक फार अतिशय श्रेष्ठ असा दिग्दर्शक आपल्या आत्ताच्या सोबतीचा कंटेम्पररी जर म्हटलं तर शिवाजी लोटन पाटील आहे. आणि त्याची त्यांनी प्रतिती दिलेली आहे, की दग सारखा सिनेमा असेल, भोंगा सारखा असेल, 2-2 राष्ट्रीय पुरस्कार, बरोबर आहे. असा तो आहे. तर होतं असं, की तो काही गोष्ट करत असेल, आम्ही बसतो, बोलतो, चर्चा करतो. असं होत राहतं. आणि आग नावाचा काहीतरी सिनेमा पहिला ती तुम्ही माझी पहिली फिल्म पहिली होती. फिल्म केली ती होती. पहिली फिल्म होती. मी काहीतरी 26-27 वर्षाचा होतो तेव्हा. हां. आणि आमचे काही मित्र सगळे, माझा सुमित बोजेवार नावाचा मित्र आहे. ते आम्ही असं बसायचो, तर ते म्हटलं आपण एक शॉर्ट फिल्म करू, काहीतरी करू. पण ते करत करत झाला, की गजेंद्र अहिरे पण त्याच्यात इन्व्हॉल्व झाले. मग विनय आपटे सर म्हणाले मी मदत करतो. भूपेंद्र लिमे आला, मिलिंद शिंदे आला. असं सगळं करत 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 ते सिनेमाच उभा राहिला तो. बरोबर आहे. पण तेव्हा डोक्यात हे होतं, की एक न्यू रिअलिस्ट सिनेमा करावा. विनय आपटेंनी विचारले, की इथं बोंबलायला काय जंगल नाही का, तिथं कुठं चाललंय की म्हटलं. तर म्हटलं सर मला ते असं पाहिजे, न्यू रिअलिस्ट, ते तसंच पाहिजे, मला रॉ पाहिजे. फिल्म सिटीतलं जंगल जंगल नाही हो, माझ्यासाठी. हो, हो. ती सिरियलसाठी आणि ते सगळी मंडळी म्हणून आम्ही केलं. ती एक फिल्म चांगल्या पद्धतीने ती गोष्ट सांगता आली. बरोबर आहे. तर त्याचे सुद्धा बऱ्यापैकी लिखाण मी केलं होतं. गाणी आणि संवाद आणि पटकथा गजेंद्र अहिरेंची होती. असं पण तो पण एक सिनेमा म्हणजे केला होता. एकंदरीत तुमच्या प्रत्येक विषय वेगवेगळे आहेत. म्हणजे हो, लिखाणाचे हो, प्रत्येक संवेदना वेगळ्या आहेत. हो. म्हणजे मलाच आता म्हणजे तुम्ही माझा प्रवास पाहिलेला आहे. कला दिग्दर्शक म्हणून आज जवळ-जवळ 50 एक सिनेमे मी केले. हो. पण आपल्यासोबत जवळ-जवळ 10 एक सिनेमे मी केलेले आहेत. होय, होय. पण त्या सगळ्या सिनेमात म्हणजे माझीच टीम, की आमचं नवनाथ असेल किंवा किशोर पेंटर असेल, ते नेहमी म्हणायचे, की शिव सरांचे पिक्चर सोडत जाऊ नका. म्हणजे काय, की त्यांचं बजेट काही का असेना. कारण त्यांची गोष्ट काय होती, गोष्ट वेगळी आहे. हो, म्हणजे आपण जे हो. नेहमी ऐतिहासिक हां. जे किंवा पौराणिक काही कथा असतील, हं, हं, ग्रामीण हं, कथा असतील, त्यापेक्षा थोडं वेगळं काहीतरी यांच्याकडे आहे. हं. आणि ते आपल्यालाही काहीतरी म्हणजे मलाही त्यातून नवीन शिकायला मिळत होतं. म्हणजे आपण योद्धाच्या वेळेस बऱ्याच काही गोष्टी केल्या. जागरण सिनेमाला आपण बारामतीला काम हो. केलं होतं. किंवा मला वाटतं सरगमच्या वेळेस आपण मी भारतीय विद्यापीठला होतो कॉलेजला फाईन आर्ट्सला. हो, हो. तिकडे आपण पेंटिंग तुम्ही खूप छान यूज केला होता हो, त्या सगळ्या हो, गोष्टींचा. हो. तुमच्याबरोबर काम करण्याची मजा वेगळी होतीच. हं, म्हणजे हं. कधी-कधी तुम्ही म्हणजे सॉफ्ट कॉर्नरनी सांगत होते, कधी रागावून सांगत होते. कधी-कधी लोकांना म्हणजे आवडत नव्हतं, की यार सर का चिडतायत. हं, हं. आता म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुमचा जो प्रवास आहे सगळाच. मग तुम्ही आता नक्की आता म्हणजे आज तुम्ही आहेत एम-जी-एम मध्ये तुम्ही एवढं मोठं काम करताय. तुमची बरीच पुस्तकं येतात काय. तर हा प्रवास सिनेमाचा नक्की सुरुवात कुठून कशी झाली? म्हणजे तुम्ही कसं आला इथपर्यंत नक्की? मला ठळकपणे आठवतं, की साधारणतः आम्ही अ, 2ऱ्या-3ऱ्या वर्गात असताना दूरदर्शन आमच्या त्या नांदेड वगैरे तिथपर्यंत थोडं-थोडं यायला सुरुवात झाली होती. म्हणजे बरं. जिल्ह्याच्याच ठिकाणी होतं. हो, तालुक्यात हो, वगैरे हो. ते यायचे नाही आणि दिसायचे नाही. मग 3री असताना आम्ही नांदेडला आलो इंग्रजी माध्यमात शिकण्याच्या नादानी वगैरे सगळं. आणि माझ्या एका मित्राकडे त्याचे वडील ते VHSची कॅसेटची लायब्ररी आणि ते व्ही-सी-आर वगैरे हां, हां, त्यांच्याकडे हां. होता. तर ते व्हायचं असं, की ते आई-वडील त्याचे जायचे सोलापूरला कधीतरी. हं, हं. मग हा पोरगा एकटा मग अभ्यास, ते म्हणे तुम अभ्यास करो इधर घर में. म्हणे बिलकुल अभ्यास करेंगे. बरोबर. आणि मग ते गेले, की आम्ही ते शिकलो होतो. ते कुठे पिना टाका, हां, हां. ऑडिओ व्हिडिओ केबल लावा आणि काय. आणि ते व्हायचं असं, की आता ते तर उद्या सकाळी येणार आहेत परत. हं.
दिवसभर तर शाळा झाली. बरोबर. आम्ही तर रात्रभर बसून 2-3 सिनेमे पाहायचो. म्हणजे बऱ्याचदा असं वाटायचं की राज कपूरच शिकवतोय आपल्याला, सर नाही आहेत असे ते हां, भास हां. निर्माण बरोबर, व्हायचे. बरोबर. हां. एवढे ते आम्ही इन्व्हॉल्व सिनेमे झाले. तिथे बघून टाकले. ते एक नाद लागला, त्या गोष्टीत रमत गेलो आम्ही. नंतर मला आठवतं की 5वी-6वी ला येईपर्यंत मला असं माहित नाही का अनाहूत असं वाटायला लागलं की अरे आपण असं काहीतरी केलं पाहिजे. हं, हं. किंवा ते जुने मॅगझिन विकत घेणं, त्याच्यातले फोटोग्राफ गोळा करून ते मागच्या वर्षीची वही असते पूर्ण लिहिलेली, त्याच्यात ते चिकटवणं हां. आणि ते असं तो एक नाद लागला. ते करत करत होतं असं अवतीभोवती वेगळ्या गोष्टी दिसतात. कधी वाटतं डॉक्टर व्हावं, कधी वाटतं इंजिनियर व्हावं, कधी काय काय आपल्याला कळत नसतं. मग काहीतरी 10वी येताना पुसद सारख्या ठिकाणी मी होतो आणि तिथे फार छान वातावरण आहे हं. पुसदला, आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये. हो, हो. तर मग कविता, मग वाचन, मग आमचा वाचन क्लब होता. मग आम्ही की असं ठरलं की आता पु. ल. देशपांडे खूप वाचून झाले. आता हं. वपू काळे खूप वाचून झाले. हो. आता आपण चिंतरम खानोलकर वाचू. आता आपण अमुक वाचू. आणि बरोबर. ते मग त्या गोष्टी आणि त्याचा नाद लागायला लागला. मग थोडं नाटक करून बघायचं का? हं. नाटकाकडे वळाले मग थोडे. 12वी पूर्ण करेपर्यंत मला हे असं प्रकर्षाने झालं की हे काही आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला छान गती आहे विज्ञानामध्ये. पण हे काही नाहीये. काहीतरी घुसमट वाटायला लागली. हं. आणि मग 12वी नंतर करायचं काय? तर 12वी नंतर काही आमच्या एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट सारखं ग्रॅज्युएशन करायची संधी कुठेच नव्हती हो. फिल्ममध्ये. कोणी गॉडफादर किंवा घरातलं कोणी नसतं हां, आपल्याला. घरचा तर विषयच नव्हता काही. हो, हो. त्याच्यामुळं मग काय करायचं? मग मला लक्षात आले की इथे तेव्हाचं औरंगाबाद आणि आताचं संभाजीनगर, इथे सरस्वती भुवन महाविद्यालयात नाट्यशास्त्र आहे ग्रॅज्युएशनला. वाह, वाह! आणि मग मी ते नाट्यशास्त्र करायला घेतलं. पण डोक्यात सिनेमाच होता. हं, हं. 3 वर्ष ते केलं आणि मग पुढचं तुम्हाला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तुम्ही मास्टर्स इन केलं. ड्रामॅटिक्स केलं. बरोबर. हे करताना आमची विद्यापीठाची एक लायब्ररी आहे. हं. त्याच्यात सिनेमाची उत्तम पुस्तकं तिथे आहेत. मग ती वाचायची. इंग्रजी चांगलं असण्याचा फायदा झाला. म्हणजे तेव्हा मला तुमचं आंद्रे तर्कोस्की आणि फेलिनी आणि ही नावं तरी कळत होती. सिनेमा बघायला मिळत नव्हते. हो. पण फोटो बघून कळायचं अरे काहीतरी वेगळं केलं. अरे हे आपल्या याच्यासारखं दिसत नाही हे की हं. अमिताभ बच्चन किंवा मिथुन बरोबर चक्रवर्तीचा आहे. जो तसं काहीतरी नाही, हे काहीतरी वेगळं आहे. आणि मग ते क्रेविंग व्हायचं की अरे आता हे सेव्हन समुराय बघितला पाहिजे किंवा आता ही याची फिल्म बघितली पाहिजे, बरोबर. बर्गमनची फिल्म बघितली पाहिजे. हं, हं, हं. तर ते सतत डोक्यात होतं. सुदैवाने आमच्या इथे रवींद्र किंभोने सर होते इंग्रजीचे. मग त्यांचा मुलगा माझा मित्र कृष्णा, मग हं. त्यांच्या घरी जाणं येणं व्हायचं. मग आमच्या गप्पा. मग ते काहीतरी गप्पा ऐकून म्हणाले, "काय बोलताय रे तुम्ही?" म्हटलं, "सर हे असं असं." "बरं, बरं, बरं." मग ते वाचलं का हे पुस्तक? ते थोडे स्ट्रिक्ट होते. हां, हां. पण ते सांगायचे. अच्छा. आणि मग लक्षात आलं की नाटक म्हणून आपण हे जे गमती-जमती करतोय, ह्याच्या खूप पलीकडे काहीतरी आहे. बरोबर आहे. आणि असा तो प्रवास घडत गेला. मग आमच्याकडे जसं मी सांगितलं की भास्कर चंदावरकरांसारखे यायचे. त्यांना ऐकायला मिळायचं आम्हाला. हं. तर समर नखाते सर यायचे. मग ते आले की मी त्यांना, कारण हे सिनेमावाले, नाटकवाले. मग मी त्यांना सिनेमा जास्त विचारायचो. आणि असं करत करत तो प्रवास झाला. मग मास्टर्स झाल्यानंतर मी थेट मुंबईला गेलो. खासदार होत्या, मंत्री होत्या सूर्यकांता पाटील यांनी थेट मला उचलून गुलजार साहेबांची जी सगळी टीम आहे, सलीम आरिफ आणि हां, सगळे, हां, हां. त्यांना सांगितलं ये मेरा बच्चा है, इसका देखो क्या करना है. आणि तिथून मग तिथं गेल्यावर लक्षात आलं की अरे नाटक आणि सिनेमा आपल्याला बरंच शिकायचं आहे. बरोबर. मग मी 4-5 वर्ष घेतली. मी फिल्म एडिटिंग सगळ्यात आधी शिकलो. त्याच्यानंतर डिजिटल एडिटिंग सुरू झालं. हं. मग ते मी शिकत गेलो. मग सिनेमॅटोग्राफी शिकायला गेलो. सुदैवाने माझी बायको, म्हणजे तेव्हा आमचं लग्न झालं नव्हतं. पण ती डिजिटल अकॅडमीमध्ये सिनेमॅटोग्राफी शिकत होती. हं, हं. मग ते शास्त्र समजून घेता आलं की अरे आपण हे नॉर्मल फोटो काढतो, हे ते नाही, ते वेगळं आहे. मग त्या पद्धतीने काही चांगल्या सिनेमॅटोग्राफर्स बरोबर काम करता आलं. मी सिनेमे दिग्दर्शकाला जरी असिस्ट करत असलो, हं. तरी मी हे बघायचो की जहांगीर चौधरी सिनेमॅटोग्राफर आहे. हो, हो. मग त्यांच्या सोबतीने आणि तेव्हा फिल्मवरती काम व्हायचं. तर ते असं एक टप्प्याटप्प्याने साऊंड शिकता आला, सगळं करता आलं. असं करत करत मग कामही मिळायला लागली. मग अपघाताने लेखक झालो. मग एका वेळी वाटलं की अरे आता आपलं दुकान चालू आहे, पैसे मिळतात, खाणं पिणं राहणं मुंबईत होतंय, तर मग आता एक सिनेमा करून बघू. मग ते आग सिनेमा असं सुरुवात झाली तो तशी. प्रवास झाला. पण हे खूप स्पष्ट होतं माझ्या डोक्यात की आपल्याला दिग्दर्शक व्हायचं. हां, बरोबर आहे. आजही मला आवाज, बोलण्याची पद्धत, हं. वेगवेगळ्या भाषेच्या स्लँग्सवरती असलेली माझी पकड, त्याच्यामुळे अनेक मित्र म्हणतात अरे तू एक अभिनेतावरती तुझ्यातल्या
थोडा अन्याय केलेला आहे. हम्म. पण मला त्याचं कधी आकर्षण नव्हतं. मी काही फिल्म्समध्ये कामं केली अशीच गंमत म्हणून, किंवा गजेंद्र हरींच्या सिरियलमध्ये फार भला मोठा माझा रोल पण होता, अच्छा. 15-20 एपिसोडचा. बरं. ते म्हणजे तो नाही आला तर याला उभं कर वगैरे हा, हा. असं करत करत बरं करतोय त्यालाच करू दे आता. असिस्टंट डिरेक्टर पण आहे आणि एक नट आहे, तेवढेच आपलं पर डे वाचेल. नाही, पण त्याच्यात तुम्ही अडकला असता तर एवढं काम नसतं करू शकला आपण हो, सर. त्याच्यामुळे मला असं हा. वाटतं की वेळ लागू द्या हम्म. काही, आणि त्याच्यात हे अपेक्षा नाही ठेवायची की बाबा फार मला काहीतरी हो. लोक उचलून नेत. हाही सिनेमा आता रिलीज होतोय उद्या परवा. बघू प्रेक्षकांना काय वाटतं काय नाही. त्यांना नाही आवडलं तरी फार ते अंगावर त्यांनी घेऊन करायचं नसतं, कारण याला प्रयोग आहे हा. बरोबर आहे. हा. तो चालेल नाही चालेल ठीक आहे, आपण करत राहणं. फक्त काळजी एवढी मला घ्यावीशी वाटते की निर्मात्यांनी कुठलाही पैसा हा काही असं हवेत आलेला नसतो. बरोबर. अतिशय कष्टाने त्यांनी ते पैसे आणलेले असतात आणि ते त्यांचे किमान त्या पद्धतीने रिकवर व्हावे एवढी आपल्याला काळजी नाही, घेणं नाही, आपले गरजेचं आता असतं. निर्माते जे आहेत, हम्म. मच्छिंद्र धुमाळ असतील, हो. कुसावळे सर आहेत किंवा केसरी आहेत आपले, हम्म. तिघांनी म्हणजे निर्माते म्हणून कधी सेटवर राहिले नाहीत ते. हम्म. म्हणजे मला आठवतंय की हो. आपण म्हणजे मी सरगमचे जे गाव बनवलं होतं पूर्ण त्यांचं, हम्म. ते स्वतःहून काही साहित्य आणून द्यायचे. हो, ते हो, स्वतः आमच्यावर जेवायचे, हो, की आम्ही बऱ्याच वेळा टेम्पो अडकायचे आमच्या त्या दरीमध्ये, हो. किंवा रात्र व्हायची, डिझेल हम्म. संपलेलं असायचं. मग रात्री अपरात्री ती प्रोडक्शनची टीम काम करायची हम्म. आणि सेट कधी कधी रात्री व्हायचं नाही, हम्म. किंवा पहाटे आल्यावरती अरे सेट रेडी आहे, हो. किंवा कधी कधी सेट गायब व्हायचं गायब एखादा. व्हायचा. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी घडायच्या. हो, हो, पण ती गंमत होती, म्हणजे चॅलेंज हो, होतं आपल्याला, हो. की कधी किराणा असायचा नसायचा, किंवा त्या हा. वाड्या वस्तीवरची लोकच आपल्याला हा, जेवायला ते म्हणजे बोलवायची. निर्मात्यांच्या हा. अडचणीपेक्षा काय होतं, आपण ज्या रिमोट हो, हो, लोकेशनवरती हो, हो. करत होतो, बरोबर. मला नाही वाटत हिंदीतला सुद्धा कोणी तिथे प्रोडक्शनवाला टिकेल नाही, बरोबर. आणि किंवा धोमाळ प्रोड्युसर सर टिकेल. असतील किंवा इतर सगळ्यांनीच, हो, म्हणजे हो, मी हो. म्हणतो ते आपण त्या टेकडीवरती काम केलं होतं. म्हणजे हा. जिमी जिपचे वेट पासून कॅमेरा, सगळं सगळं सगळी त्यांनी टीम, म्हणजे स्वतःच्या कलाकार हाताने. स्वतः सगळे, यतीन कार्यकर असतील, ते आपल्या हम्म, राजलक्ष्मी हम्म, मॅडम असतील, सरगम नक्की पहा, त्याच्याबरोबरून प्रेम द्या. आणि सर आता म्हणजे मी तुमचा प्रवास पाहिलेलाच आहे सगळा. हम्म, लोकांनी आपल्या म्हणजे सगळं फिल्म इंडस्ट्रीने तुमचं वेगळे पण आहे. हम्म, म्हणजे तुम्ही कुठल्या एखाद्या ट्रेंडच्या मागे जात नाही, किंवा एखाद्या हम्म, पॅटर्नच्या मागे धावणारे नाहीयेत, किंवा प्रसिद्धीच्या झोतात किंवा कायमस्वरूपी काहीतरी लिहित यायचं असं नाहीये. तुम्ही वेगवेगळे प्रयोग करता, वेगळे विषय हाताळता. मग आता तुम्ही MGM म्हणजे महात्मा गांधी मिशन युनिव्हर्सिटी जी आहे, तिकडे फिल्म मेकिंगचे तुम्ही आता एक स्कूल नवीन सुरू केले. त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा, की नक्की त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत यायचं असेल तर काय केलं पाहिजे त्यासाठी? एक काय होतं की सातत्याने म्हणजे शूटिंगला असताना सुद्धा माझ्यासोबत काही पुस्तकं असायची. मुंबईत गेलो, कुणी टेक्निशियनकडे गेलो, साऊंडचा व्यक्ती असेल, म्युझिकचा असेल, नवीन काय आलेलं आहे, ते सातत्याने मी स्वतःला अपडेट सतत ठेवत आलेलो आहे. आणि अकॅडमिकली आपण ग्रो झालं पाहिजे, कॉन्सेप्च्युअली आपली प्रगती झाली पाहिजे, हे सतत मला वाटतं. म्हणजे आजही माझ्या डोक्यावर ओझं आहे की अरे आता ते त्या ह्याचं तुमचं पुस्तक आलेलं आहे, त्या कृष्णा होरकायचं, आणि ती कादंबरी वाचायची आहे मला आता. बरोबर. तर आम्ही तो घोषचे काही एसेज आहेत ते वाचायचे स्टोरी टेलिंग विषयीचे. तर हे मला असं वाटतं की हे करत राहावं आपण सातत्याने. आणि म्हणून माझं अकॅडमिक अप्रोच सगळा तो राहत होता. आणि त्याच्यात असं झालं की डॉक्टर शशिकांत बऱ्हाणपूरकर आमचे सर इथे, त्यांनी एक डिप्लोमा कोर्स सुरू केला नाट्यशास्त्र विभागातच, फिल्मला घेऊन जाणारा, फिल्मचा एक डिप्लोमा. आणि मग ते म्हणाले अरे तू छान बोलतो, तू BA आपला विभाग आहे. मी पण मला बरं वाटलं की जिथे आपण शिकलो तिथे शिकवायला जाऊयात वगैरे. मी तेव्हा पुण्यातून इथे यायचो शिकवायचो वगैरे. मग ते त्यांच्याशी चर्चा व्हायच्या. मी त्याला सांगायचो की सर मी हे फिल्म स्कूल बघितलं होतं, हे असं असलं पाहिजे, असा स्टुडिओ पाहिजे, इकडे हे करूयात का, तिथे ते टाकूयात का. आणि एक ब्लू प्रिंट बनत गेली. बरोबर. ते दुर्दैवाने असं झालं की ते फार वर्कआउट झालं नाही. नंतर मग दुर्दैवाने सर सुद्धा आमचे गेले. आणि ते सगळं होत असताना अजंता एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इथे आमच्या शहरात होतं मोठ्या प्रमाणात. आता खरं म्हणजे 13वं वर्ष आहे, पण आता 11वं त्याचं वर्जन आहे. मध्ये 2 वर्ष कोविडची गेली. आमचे ऑनररी चेअरमन आशुतोष गोवारीकर आहेत आता. सुनील सुक्तनकर आमचे महोत्सवाचे दिग्दर्शक आहेत, महोत्सव निर्देशक आहेत. आणि एक फार सुंदर छान टीम आहे. आमचं ज्ञानेश झोटिंग आहे, जयप्रद देसाई आमचा मित्र आहे त्याच्यामध्ये, चंद्रकांत कुलकर्णी सर आहेत. खूप चांगली मंडळी जमली आणि चांगलं हे सगळं चालू आहे. त्या महोत्सवासाठी क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून मी इथे यायचो. बरोबर. आणि मग MGM मध्ये पण येणं व्हायचं. मग झालं असं की MGMचे MGM विद्यापीठाचे जे कुलपती आहेत अंकुशराव कदम सर, ते म्हणाले अरे शिव तू आता ते गप्पा खूप झाल्या आणि फारच छान झालंय सगळं, पण
आपल्या इथे एक फिल्म स्कूल असलं पाहिजे. बरोबर. कारण तेव्हा काय झालं की अडूर गोपालकृष्णन, गिरीश कासारवल्ली ही सगळी मंडळी होती. तेही म्हणायला लागली की अरे सब है, आपके पास इंस्टीट्यूट है, इतना बड़ा एमजीएम है, आप इतने अच्छे लोग हो, सब है, लेकिन फिल्म स्कूल क्यों नहीं है? हम्म, हम्म. बरोबर. झालं असं की जगातले सहसा चित्रपट महोत्सव हे फिल्म स्कूलमुळे सुरू झालेले आहेत. हो हो हो. ही जी फिल्म स्कूल आहे जिथे आपण बसलो, एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स, हा, हा. ही फिल्म स्कूल महोत्सवामुळे निर्माण झाली. अरे वा. हा, हा. आणि मग त्या महोत्सवामध्ये आदरणीय कदम सरांनी असं जाहीर केलं की पुढच्या महोत्सवाच्या वेळेस बरोबर. हा. आमचं फिल्म स्कूल तर चालू असेलच, हम्म, हम्म. पण त्या महोत्सवामध्ये आमच्या फिल्मच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या हा. ज्या काही बऱ्या वाईट असतील त्या फिल्म सुद्धा असं ते जाहीर करून मोकळे झाले. हो हो. आणि मला बोलवलं तू तू तिकडे चहा प्यायला ये. हम्म, हम्म. मला म्हणाले ते सगळं काय असतं ते बरं प्लॅनिंग. तर तेव्हा मला वाटतं आपलं शूट चालू होतं हो याचं हो. विंग्स ऑफ विंग्स फायरचं. ऑफ फायर. आणि मी ते प्लॅनिंग वगैरे करून सगळं, आणि एवढी छान चांगली माणसं आहेत आणि हम्म. एवढं मन लावून काम करतात. आता बरोबर. रात्रीचे 8, 8:30, 9 वाजले असतील, हो तरी पण का तुम्ही जाऊन बघा आमचे साहेब तिथे बसून एकेकाचे सगळे खडानं खडा सगळे चालू आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह चालू करतात. आहे. आणि कुणी प्रॉब्लेम केला तर त्याचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. पण एवढं प्रेमाने जीव लावून बरोबर. मन लावून, आता ज्या थिएटरमध्ये आपण बसलोय, चित्रपती डॉक्टर व्ही शांताराम थिएटर त्याला नाव दिलंय आपण, बरोबर. हा. आणि सरांनी स्वतः इथे बसून अगदी एक एक वीट रचल्यासारखं केलं. तर एवढे डेडिकेटेड लोक, मी फार मन लावून ते बनवायचा प्रयत्न केला. त्यांना ते ब्लू प्रिंट दिलं. ते म्हणाले हे तर छान दिसते, पण हे करायचं कोणी? हम्म, हम्म. म्हटलं कोणी चांगल्या माणसाला सांगा, तो कशाला नाही म्हणेल. तर ते म्हणाले चल हो म्हण आणि सुरू कर आता काम. बरोबर. हा, हा. आणि तिथून मग ही फिल्म स्कूल सुरू झाली. अडचणी खूप होत्या, एमजीएमचा सपोर्ट तर डेफिनेटली होता, पण हे त्या UGC मध्ये कसं बसवायचं, हम्म. याला त्या नॅक मध्ये कसं आणायचं, आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये कसं हो, आणायचं. हो. पण सुदैवाने असं झालं की आमचे कुलगुरू महोदय असतील, डॉक्टर विलास सपकाळ असतील, रजिस्ट्रार डॉक्टर आशिष गाडेकर, आमचे डीन डॉक्टर रेखा शेळके, किंवा आता अच्छा. डिझाईनमध्ये आमच्या शुभा महाजन असतील, हे सगळ्यांनी छान कॉपरेट करून, आमचे अनेक ज्येष्ठ इथे प्रोफेसर्स आहेत त्यांनी करून, आज जर तुम्ही बघितलं तर बॅचलर ऑफ डिझाईन इन फिल्म मेकिंग Yes, हा. हा एक पायनियरिंग 12वी नंतरचा प्रोग्राम आहे 4 वर्षाचा. ज्याच्यात 7 वेगवेगळे इलेक्टिव्ह आहेत. डायरेक्शन, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, स्क्रीन ॲक्टिंग, एडिटिंग, हे सगळं तुम्ही इलेक्टिव्ह म्हणून घेऊ बरोबर. शकता. तसाच मास्टर्स ऑफ डिझाईन इन फिल्म मेकिंग असा ग्रॅज्युएशन नंतरचा कोर्स आहे. त्याचं सुद्धा अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. कोणाला नसेल तेवढा वेळ, किंवा हे सर्टिफिकेट करा 1 वर्षाचं, हम्म. डिप्लोमा करा 2 वर्षाचा. आम्ही अगदी एका दिवसाचा सुद्धा एक प्रोग्राम केलेला आहे. हा. शाळेतली मुलं येतात, स्क्रिप्ट काय आहे, त्याचं प्रोडक्शन प्लॅनिंग काय आहे, शूटिंग काय आहे, फलाना अँगल काय, बरोबर. एडिटिंग काय आहे, डबिंग काय, तर इथे सगळं या प्रिमायसिसमध्ये अंडर वन रूफ आहे. आणि एका दिवसात एक सीन शूट करून एडिट करून या थिएटरमध्ये संध्याकाळी त्याचं ते प्रीमियर करून जातात. बरोबर. हा. भले ते सिनेमात येणार नसतील, पण जोपर्यंत सिनेमाचा अंतरंग अशा पद्धतीने कळणार नाही, प्रोसेस माहिती होईल प्रोसेस त्यांना. माहिती होईल त्यांना, हम्म. आणि सिनेमा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. बरोबर. तर असं सगळं आम्ही इथे करायचा प्रयत्न केलेला आहे. अनेक चांगल्या माणसांचं मदत आहे, सहकार्य आहे, मार्गदर्शन आहे, योगदान आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे आता एक साधारणतः 100 विद्यार्थी दरवर्षी इथे येतात, भारतभरातनं येतात. नक्की, नक्की. आमच्याकडे अगदी बंगालपासनं ते साऊथमधल्या अगदी केरळापर्यंत असे सगळे विद्यार्थी इथे येतात आणि छान फिल्म्स बनवतात. अनेक विद्यार्थ्यांच्या फिल्म्स अनेक महोत्सवात गाजत आहेत, चांगली बक्षिसं त्यांना मिळतात. तर ठीक आहे, की याचा सगळ्याचा फार ह्याच्यातलं मला कळलं असं मला अजूनही वाटत नाही. पण एक समन्वयक म्हणून, हो हो. कोऑर्डिनेटर म्हणून, आणि आदरणीय अंकुशराव कदम साहेबांनी जी जबाबदारी दिली, नाही, त्याचा एक छोटासा वाहक म्हणून थोडं त्याचं समाधान नाही, नाही, वाटतं. नक्की. आणि मी पाहिलेलं आहे, म्हणजे मी स्वतः आता 5-6 वर्ष झालं तुमच्याकडे काम करतो, म्हणजे येतोय वगैरे, विद्यार्थ्यांशी गप्पा मारतोय, की साहेबांशी आपण बोललेले, म्हणजे त्यांचा विश्वास तुमच्यावरती आहे. हो. त्यांना माहिती आहे की हा माणूस काही म्हणजे हम्म. छक्के पंजेवाला दिसत नाहीये, किंवा फिल्म इंडस्ट्रीच्या बड्या बड्या बाता काय केलं उगाच मारतात की हम ये करेंगे वो करेंगे, तसं काही त्यांना बरोबर कळतं माणूस कोण कसा आहे. आणि ते म्हणजे खूप चांगलं काम चाललंय, म्हणजे मलाही आवडतं नेहमी एमजीएम यायला. आता सर आहे म्हणजे बरीच मुलं येत आहेत, काम करतायत. मुंबईत पण बरीच मुलं आपली पासआउट आहेत. माझ्याकडे बरेच आर्ट डिरेक्शनची टीम होय, आता माझ्यासोबत होय, काम होय, करतात आपली. होय. तर ती मुलं काम करतायत आता ह्याच्यामध्ये. तुम्हाला नक्कीच त्याचं समाधान आहे. हो. आणि बरेच इव्हेंटमध्ये पण काम सुरू आहे. आता हे करता करता आपण काही लिखाण, म्हणजे आता लिखाणाचा अँगल तुमचा आहेच. हम्म. बरेच तुमची आता पुस्तकं, म्हणजे तुम्हाला मला वाटते मध्ये डॉक्टर की पदवी पण मिळालेली आहे. हो.
आणि त्याविषयी सांगा आणि काही पुस्तके येतात तुमची हम्म. त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. मला अनेक मित्र विचारतात, जसं माझा आपला समीर भास्कर जो आहे हम्म. सिनेमॅटोग्राफर, तर सरगमचं पॅकअप लवकर व्हायचं कारण हो, ते हो. सूर्याबरोबरच शूट करावं लागायचं. मग नंतर काय करायचं, तर मी त्याला म्हणणार, अरे बस रे, हा, हा. बरं वाचणाऱ्याला कोणीतरी ऐकणार पाहिजेत तर असतं. त्याची गंमत मग आहे. काहीतरी मी आपलं ते गस्टाव मकाडोचं एक पुस्तक घेऊन बसलो आणि म्हटलं हे असंच आहे आणि आपण तर तो मला एका दिवशी वैतागून म्हणाला, अरे बाबा जेव आणि झोप, तू सकाळी 6 वाजता उठलं. लावलेलं शेड्यूल आहे आणि हे काय घेऊन बसतोस तू हे, तर झोप. मी म्हटलं अरे अभ्यास केला पाहिजे. हा, हा. अरे म्हणे तुझे पांढरे झाले, माझे आता किती अभ्यास करतो आणि आता कुठली परीक्षा देतो. बरोबर. तर तो अकॅडमिक अँगल सातत्याने ठेवला. अनेक मित्र म्हणतात की अरे तू काय दिग्दर्शक आहे का, तू प्रोफेसर आहे का, काय नाही, आता पीएचडी काय करत बसलंस. हा, हा, हा. तर माझं जे पीएचडी आहे ते फिल्म नॅरेटॉलॉजी मधलं आहे. अच्छा. आणि माझ्या माहितीप्रमाणे भारतामध्ये किमान फिल्म नॅरेटॉलॉजी मधली हे पहिलं पीएचडी आहे. अरे वा, बरं बरं. चित्रपटाचं एक कथाशास्त्र आहे. ते कसं सांगावं, ते कुणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगावं, गोष्ट तीच आहे, पण काही नॅरेटॉलॉजिकल ट्रिक्स जर आपण त्याच्यात चेंज केल्या बरोबर. तर ते वेगळं होतं. त्याच्यामध्ये सेमिओटिक्सचा तुम्ही काय फायदा करून घेऊ शकता. आपल्याकडे असं वाटतं की एक नाटक बसवावं आणि त्याचं सुंदर चित्रीकरण करावं. अच्छा. आणि फार चांगला असा ट्रीटमेंट शॉट लावावा आणि मग उत्तम सेट करून घ्यावा. तर ह्या नादामध्ये मग ती थोडी बऱ्याचदा गडबड होते काही आमच्या हो, मित्रांची. हो. बाकी छान लोक करणारे ते मोठेच आहेत, त्यांच्याविषयी नको बोलायला. पण जे व्ही शांताराम करायचे, त्यांचा सेट हे कॅरेक्टर असायचं. हो, हो. आणि याच्या मागे तुम्ही जर व्ही शांतारामांची राजकमल स्टुडिओतली लायब्ररी बघितली, त्याची लायब्ररी अजून हो, आहे. आहे ना. तर तो अकॅडमिकली जाणं आपलं गरजेचं आहे. म्हणून मग मी काय केलं की थोडं शिस्तीत करावं म्हणून मग इथे पीएचडी पण केलं मी. बरं. माझी पीएचडी ही इंग्लिश लिटरेचर, थिएटर आणि सिनेमा अशा 3 विषयांना धरून ती पीएचडी आहे. अडॅप्टेशन आणि फिल्म नॅरेटॉलॉजी. ते मी केलं. हे करत असताना काय व्हायचं की मग बरेच प्राध्यापकांशी ओळख झाली. कोणतरी म्हणाले, अरे आमच्या विद्यापीठात तर हे आहे, चित्रपट रसग्रहण नावाचं हे आहे, जे आहे. रसास्वाद विषय आहे. मग त्याचं काय, तर ते म्हणाले आम्ही सिलेबस. तर मी म्हटलं अरे हा असा नसतो सिलेबस त्याचा. ते पाठवलं. ते म्हणाले अरे हे तर इंग्रजीत आहे. मी मराठीत पाठवलं. म्हणाले आता ह्याचे पुस्तकं, मी त्याची संदर्भ सूची पाठवली. ते म्हणाले हे परत इंग्रजी आहे. मग आता आली का प्रसंग, आता मराठीत असं एक सर्वसमावेशक असं फारसं पुस्तक दिसत नाही कुठे. बरोबर. मग काय करायचं, तर मी त्यांना माझ्या नोट्स काढण्यात, तुम्ही बघितलेले आहेस की मी सतत लिहिणे, हे वाचलं तर त्याचं टिपण काढ, स्क्रिप्टवर नोट्स काढ, हे काढ. ते मी सगळं व्यवस्थित, थोडं टेक्नोसेवी असल्यामुळे आपल्या लॅपटॉपमध्ये सगळीकडे ठेवलेलं. तर मी म्हटलं बा चांगल्या कामी लागतं, तर ते 200-250 पानाचे ते नोट्स त्यांना पाठवल्या. म्हटलं हे तुम्ही घ्या, ह्याचं काहीतरी करा. ते म्हणाले हे परत इंग्रजीत आहे. मग म्हटलं कुणी मराठीत करून घ्या. तर ते होतं असं की भाषांतर करणं आणि रूपांतर करणं याच्यात फरक आहे. ते म्हणाले हे काय कळेच ना आम्हाला काय करावं याचं. मग साकेत प्रकाशन आहे, महाराष्ट्रातलं एक मोठं प्रकाशन आहे. त्याचे आमचे मित्र साकेत असतील किंवा प्रतिमा असेल, फार चांगलं काम करणारी माणसं आहेत. पुस्तकात फार सुंदर रिलिजियसली काम करणारे. आणि ते म्हणाले सर आपण तुम्हीच करा हे. म्हटलं साकेत सारखं मोठं प्रकाशन असेल तर किती छान आहे. आणि ते पुस्तक पोहोचेल एका ठिकाणी, त्याचं त्या मराठी सिनेमासारखं होणार नाही. आणि मग मी ते केलं. तर चित्रपटाचे शास्त्र, संहिता ते समीक्षा असं ते पुस्तक, त्याची आजच पहिली प्रत सुदैवाने तुमच्या समोरच तुमच्या ती आलेली आहे. आणि हे पहिल्यांदा मी जाहीर सगळं सांगतोय की अशा पद्धतीचं हे पुस्तक आलेलं आहे. छोटंसं पुस्तक आहे, 200-250 पानांचं ते आहे. आणि तेवढं पुस्तक वाचलं तर मला असं वाटतं की सगळ्या तुमच्या संकल्पना सिनेमाच्या संभ्रम सगळे पूर्ण होतील आणि पुढे काय करायचं ह्याचा मार्ग मात्र त्याच्यातनं नक्की मिळेल. मी असं म्हणणं हे वाचलं की लगेच तो दिग्दर्शक बनेल किंवा काय होईल. समीक्षेचे प्रकार काय, समीक्षा कशी करावी, असं जेवढं मला माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे ते मी त्याच्यात टाकण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. याच्यानंतर फाउंडेशन्स ऑफ फिल्म डिझाईन असं त्याला एक मी म्हणेल थोडासा ग्रंथ स्वरूपाचं ते आहे. एक 400-450 पानांचं ते पुस्तक आहे. ते थोडं इंग्रजीत आहे, ते जास्त लिहायचं असल्यामुळे. आणि ते जास्त माझ्या पीएचडीच्या ज्या नोट्स आहेत त्या अनुषंगाने ते आहे की ही जी स्क्रीन आहे, ही स्क्रीन आपल्याला डिझाईन करायची असते. नुसतं एका कॅरेक्टरला बसवलं, मागे काहीतरी लावलं, पुढे काहीतरी लावलं, एवढं नाही आहे. त्याला गोल्डन पॉईंट, फोकस पॉईंट सगळं हे म्हणजे हे फोटोग्राफिक अँगल झाले.
तुम्ही असं का नाही विचार करत की ते एक चित्र आहे हां, आणि मग चित्रकलेचं शास्त्र कुठे येतं, बरोबर. मग त्याच्यात आर्किटेक्चर येतं का, कारण सिनेमाचं फील 3D आहे. तर अशा ज्या सगळ्या महत्त्वाच्या कलांचा हं. संगीत, ध्वनी, आर्किटेक्चर, स्कल्पचर, नाटक, लिटरेचर, हं. वेगवेगळ्या तुमचं सिमॅटिक्स असेल, आपल्या फिल्म ग्रामर असेल, या सगळ्याचा विचार करून एक म्हणून तो मोठं एक 400-450 पानाचं ते येतंय. पण एक पुस्तक आता तयार झालेलं आहे बऱ्यापैकी. थोडं त्याचं करेक्शन्स वगैरे चालू आहे. नक्की, नक्की. म्हणजे मला हं. वाटतं, की नवीन येणारे निर्माते किंवा तंत्रज्ञ असतील, त्यांनी हां. नक्कीच तो अभ्यासायला हरकत नाही किंवा कॉलेजचे मला वाटते बऱ्याच पाठ्यपुस्तकामध्ये पण आपलं पुस्तक येणार आहे ते. होय. या पुस्तकासाठी खरं तर शुभेच्छा आहेत सर तुम्हाला. आणि खूप छान वाटलं, की एवढे तुम्ही काम करताय. बरेच इव्हेंट पण तुम्ही केलेले आहेत. म्हणजे पुण्यात मला वाटते जाई मॅडम आणि तुम्ही हो. म्हणजे बऱ्याच ॲडव्हर्टायझिंग क्षेत्र असेल, इव्हेंटचे कार्यक्रम असेल, त्यात पण तुम्ही हं, काम करता, की वेगवेगळे विषय हे करता. हं, तर हं, असे हं, काही वेगळ्या उपक्रमांविषयी काय हं, माहिती द्याल हं, तुम्ही? हं, हं. हे काय होतं, की हं. कधी-कधी चांगलं बोलण्याचे, मुद्देसूद बोलण्याचे फायदे, गैरफायदे हो, हे हो. असतातच. बरोबर आहे. मध्ये असं झालं, की काही महाविद्यालयात पुण्यात असताना मी शिकवायला जायचो. मग तिथे असं झालं, की थोडंसं मुंबईत असताना जाहिरात क्षेत्रात हे थोडं हं. काम केलं आणि माझं प्रत्येक वेळेस काय होतं, "अरे, हे उद्या हे आहे." तर याच्याविषयी काही वाचलं नाही यार आपण. हं. हे जरा थोडं करूयात बरं, थोडं वाचूयात बरं. अरे, मग ह्याच्यात तर ॲडव्हर्टायझिंगचे प्रिन्सिपल्स आहे. अच्छा. मग ते थोडं वाचा. मग अरे, हे तर इव्हेंट मॅनेजमेंट एक शास्त्रोक्त पद्धतीने करायची एक गोष्ट आहे. मग त्याचा थोडासा अभ्यास करा. मग काय झालं, की अरे, आमचे ते मास्तर अमुक आले नाही ॲडव्हर्टायझिंगचे. हं, तर हं. तुम्ही काय फिल्म, मीडिया हां, तर हां. मग करा. मग म्हणाले, "अरे, पुरवणी सांगितले हेच चांगलं शिकवतात." बरोबर. हां. मग ते ॲडव्हर्टायझिंगच शिकवायला लागलो मी. मीडियामधलेच काही गोष्टी थोड्या शिकवायला लागलो. बरं हे करताना झालं असं, की त्या डोमेनमधले लोक भेटतात ना. हो, ते हो. म्हणाले, "हे सांगा बरं कसं करायचं?" हं. मग आता इव्हेंट मॅनेजमेंट आणि सिनेमा, ते मॅनेजरियल जे पेन असतो, तो तो जवळपास सेमच असतो सेम तो. असते. मग मी असा विचार केला, की मग आता हे जर आपल्याला इव्हेंट जसा आपण एक केला होता, हो, हो, हो. तर ह्याचा सगळा बॅकड्रॉप उभा करायचा तर माझी आर्ट डायरेक्शनची टीम आहे. तुम्ही तुमची सगळी टीम आणली आणि उत्तम ते सगळं हो. करून दिलं होतं. मग मी असा विचार केला, की सिनेमा आपण रोजच करत नाही. हां, इतर काय मधल्या वेळात काय करायचं? हं, यांची टीम रिकामी बसली, हं. तुम्हाला आठवत असेल आपण त्यांचे जिंगल्स बनवले होते, त्यांची गाणी हो, कारण ती हो. सगळी टीम होती ना. बरोबर आहे. हां. मग त्या सगळ्या फॅक्टरीला काहीतरी आणून दिलं पाहिजे. आणि म्हणून नवीन असे काहीतरी उद्योग आम्ही खुराक केले. पाहिजे लोकांना. होय, तर ते होय. काम पुढे रुटीन चालू राहील ते सगळं. त्यांनी मग नटांना बोलावलं आपण. तुम्हाला आठवत असेल आपण मकरंद हो, अनासपुरेंना हो, इन्व्हॉल्व हो. केलं होतं. तर हे एकतर काही ना काहीतरी सगळ्यांचं चालत राहतं आणि बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला अवतीभोवतीचं जे लोक आहेत ते काही ना हं. काहीतरी करायला होतात. आता इथे येऊन मी प्राध्यापक होईल हं, हं, हं. असं मी कधी आयुष्यात विचार केला नव्हता. बरोबर आहे. नाही पण तुम्ही जरी प्राध्यापक असला तरी हं, म्हणजे आता जसं आचार्य अत्रे आहेत, हं, त्यांचं हं. अष्टपैलू नेतृत्व जसं होतं, तर होय. मला वाटतं तशा पद्धतीची तुमची वाटचाल मला दिसते, की प्रत्येक अँगलमधून तुम्ही काम करताय. म्हणजे त्याला पुढे असं संपलंय असं म्हणत नाही. हो. नवीन-नवीन शोधत असता, नवीन-नवीन काम करत असता. खरं तर मी म्हणतो मराठवाडा किंवा आपल्या पूर्ण मातीचीच ती ही आहे, नाळ आहे हं, आणि हं, बरेच कलाकार घडले आपल्या इथून. हं. म्हणजे ते कलाकार म्हणजे आता मकरंद दादांबरोबर म्हणजे मीही काम केलंय, तुम्ही केलंय. त्यांच्या सगळ्यांचा सपोर्ट तुम्हाला आहे. अशी कोण जवळची माणसं आहेत, की हं. त्यांच्याशी तुम्हाला सांगावं वाटेल, की या लोकांनी मला मदत केली, की योग्य मार्गदर्शन केलं? खरं म्हणजे आता हा संबंध एक वेगळ्या हं. पॉडकास्टचा विषय आहे. कारण एवढी माणसं आहेत. एक बरोबर आहे. हां. विचार करा, की हां, हां. नांदेड जिल्हा, हां. तालुका हदगाव, बरोबर. कहुळी नावाचं माझं एक गाव आहे. हां, हां, हां. बरेच लोक मी तिथे गेलो तर म्हणतात, "अरे कसं बोलायला लागले?" म्हणे, "बघा, अच्छा. फार म्हणजे ह्याचं म्हणजे भावनाच्या पलीकडे बोलायला लागले." कारण ते हे ते सगळं वातावरण बरोबर, आणि बरोबर. असं सगळं आहे, की आपण जिथे राहतो तसं हां, होतं ते. तर ते म्हणजे अशा ठिकाणाहून मी आलेलो आहे. बरोबर. आता माझ्या गावाचा खूप हं. विकास झाला. आमचे बाबूराव कदम जे आहेत, हं, हं. आमचे बंधू ते आता आमचे आमदार आहेत. हो, हो. आमच्या गावातले आहेत हं. ते. तर इथपर्यंत त्या गावचा छान विकास झाला आता. हं, हं, हं. पण अशा ठिकाणचा विचार करा ना, एक 30 वर्षापूर्वी तिथे असं काहीतरी स्वप्न बघणं हं. आणि आज इथे येऊन सत्यात उतरवणं. हं. सत्यात उतरवणं, हं. 6 सिनेमे करणं हे काही हं. हे मला माझं अजिबात कर्तृत्व वाटत नाही. एक सपोर्ट सगळ्यांचा आहेच. सगळ्यांचा हां. सपोर्ट आहे, ती सकारात्मकता आहे. बरोबर. कुठेतरी आमच्या सूर्यकांताताई पाटलांना वाटलं, की "अरे, या पोराला काहीतरी बोलतोय, त्याला नीट न्या." हो, हो, हो. कुठेतरी आमचे सलीम आरिफ, आमचे पहिले गुरु, हं, हं. त्यांना वाटलं, की "अरे, हा थिएटर केलं, हे केलं, बरं आहे." त्यांच्या पत्नी आहेत आमच्या लुबना वहिनी. तर अगदी मायेने त्यांनी मुंबईत जी भीती वाटते गेल्या-गेल्या, हो, हो, हो. ती त्यांनी वाटू दिली नाही. 4 नाही. ठिकाणी ओळखी करून दिल्या, कामं मिळवून दिली. बरोबर आहे. ते करत गेलो. ते हं. प्रभातसारखं चॅनल होतं. तिथे चारू साटम नावाचे एक होते. त्यांनी म्हणाले, "अरे, हा लेखक आहे, हा लिहितो."
बरोबर. लिहायला त्यांनी दिलं, काम सुरू झालं. कुठेतरी मित्र गोळा झाले. त्यांचे आमचा जगदीश नागरे नावाचा आमचा तो आर्ट डायरेक्शनमध्ये होता तेव्हा. हो. तुम्हाला माहिती आहे आर्ट डायरेक्शनला रोज काम असतं. हो. तर तो बिचारा आमचं सगळ्या रूमचं भाडं भरायचा, येताना डबाही घेऊन यायचा. आता अशी किती जणांची नावं घ्यावी. बरोबर. ते तर आहे. अनेक मित्रांनी अगदी हाताला धरून शिकवलेलं आहे, अजूनही शिकवत आहेत. नक्की. आमचं जिगीशासारखं सगळं मंडळ असेल, आमचे चंद्रकांत कुलकर्णी असतील, प्रशांत दळवी असतील, प्रतीक्षा लोणकर असेल, सगळी त्यांची टीम आहे. सुनील सुक्तनकर आमचे हो. आहेत, आशुतोष गोवारीकर सर आहेत. एवढी मोठी मोठी उत्तुंग माणसं, हे भाग्यच आहे ना. नक्की, नक्की. गिरीश कर्नाडांनी तुमच्या पाठीवर हात ठेवून किंवा पहिल्याच फिल्ममध्ये हो. माझ्या विनय आपटे होते, रमेश देव होते. हां. रमेश देवांचं जे कॅरेक्टर होतं ते डॉक्टर श्रीराम लागू करणार होते. अच्छा. त्यांचा तब्येतीचा प्रॉब्लेम झाला. हं, हं, हं. सकाळी निघतो म्हणालेले, तेव्हा लँडलाईन असायचा. मी फोन केला. ते म्हणाले शक्य नाही. त्यांनी उचललाच नाही. यांनी फोन उचलला आणि ते म्हणाले शक्य नाही त्यांना येणं आता. तुझं नुकसान झालं तर. म्हटलं नाही तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं. हं, हं, हं. आणि माझी ती सवय आहे फोन घुमाव. हां, बरोबर आहे. मी रमेश देवांना फोन लावला. हं. ते म्हणाले एवढं अचानक कसं काय? म्हटलं अशी अशी घटना घडली. ते म्हणाले मला जर श्रीराम लागूनचा फोन आला तर मी जाईल. तर मी येईन म्हणे, नाही तर तू भांडण लावशील आमचं, बरोबर. तुम्ही बदमाश असता म्हणे. हां. मग त्यांची फोनाफोनी म्हटलं तुम्ही फोन करा, कारण ते त्यांची बरोबर. ही आहे. त्यांनी फोन केला. मग ते झालं. मग म्हणाले ठीक आहे, मी माझा ते त्यांचा रॉय नावाचा ड्रायव्हर हां. गाडी काढली, आले. आता त्याला नुकतेच आपले विक्रम गायकवाड गेले. एवढा मोठा हो. माणूस फुकटामध्ये त्यांनी वेग आणि ते सगळं गेटअप बनवून दिला होता. हं, हं, हं. नाही, आमच्याकडे कुठे स्वतःच निर्माते आणि स्वतःच सगळं स्वतःच हे करायचो. हं. आता प्रसंग हा आला की गेटअप तर बनवलेला आणि तो लागूनचा गेटअप यांना लावायचा आहे, हो. रमेश देवांना. त्याचे मेजरमेंट वेगळे. मेजरमेंट वेगळे. म्हटलं आता बघूयात बाबा काय होतंय ते. तर हां. आलो, लावलं. ते परफेक्ट जमलं. अरे वाह! हां. रमेश देव मला असं म्हणाले की अरे म्हणे बच्चा, हं, हं. तुझ्यामुळे एक फायदा झाला म्हणे. हां. तेवढी बुद्धी नसेल म्हणे लागू एवढी माझ्यात, हां, हां. पण त्याच्या डोक्याची आणि माझ्या डोक्याची साईज Same. मात्र सेम निघाली. असं सगळं आता किती नाही, लोकांनी नाही, हे नाही. केलेलं आहे सगळ्यांचं म्हणजे. नाही, तुमचा स्वभावच तसा आहे. म्हणजे कसं होतं, हं, की जे स्वच्छ मन आहे, हं. स्पष्ट वक्तव्यपणा आहे, जे काय ते खरं आहे आणि तुम्ही हसून खेळून राहता किंवा पुढे संकोचित वृत्ती नसते कुठल्याही गोष्टीत राहण्यात, म्हणजे वागण्यात, बोलण्यात. त्यामुळं फ्रेंडली वातावरण असतं. त्यामुळे दडपण कुठे येत नाही. म्हणजे एखादा जरी तुमचं वय वेगळं असेल, एखादा नवीन टेक्निशियन जरी माझ्यासारखा सुरुवातीला आला होता, तरी मी माझ्या नवनीलाही म्हणतो मिसेसला, की बऱ्याच वेळा, की बाबा ते माझ्या मित्रासारखे आहेत. म्हणजे आम्ही कधी असं म्हणत नाही, की पण राहतो रिस्पेक्टच्या वेळेस रिस्पेक्ट द्यायचा, मित्राच्या वेळेस मित्र राहायचं. पण ह्या सगळ्यात जाई कदमांचा खूप हातभार त्यांनी तुम्ही त्याचा लावलाय घेतलं बरं का. तर म्हणजे असं होतं बऱ्याच वेळा. हो. तर म्हणजे ते- फॅमिलीची साथ नक्की आहे म्हणून तर तुम्ही खरं तर इथपर्यंत आहात. नक्की नक्की की खरं म्हणजे आता हे सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. तर तो विषय तू छेडलाच एकदम की मी आपला सडाफटिंग माणूस आमच्या मराठवाड्याच्या भाषेत. हम्म. ती बऱ्या घरची, वडील प्राध्यापक वगैरे सगळं. तर ते असं असायचं. आता हे करायला गेलो आम्ही ना, तर ते झालं न बरं. तेव्हा मला फार पहिल्या चित्रपटात इकॉनॉमिक्स काहीतरी असतं, हम्म. हे काही माहित नव्हतं. जाऊन पिक्चर शूटिंग करायचं, चलो आपण को मित्रमंडळी तशीच. बरोबर. आणि म्हणे आता परत कसं जायचं? हो. तर अरे हो यार म्हणे, युनिट तर पाठवलं आपण, आपण कसं जायचं? हा. ते रिळं बिळं सगळी घेऊन 16 बरं. mm ची. तर ते जाईने आपलं ती म्हणाली माझ्याकडे ही चेन आहे. बरोबर. इथे ते मला दिसलं एक दुकान हम्म, हम्म, हम्म. सोनाराचं, त्या सासवडला, चांदवड वगैरे तिकडे, चांदवड इकडचं. चांदवड, चांदवड. हा. तिथे त्याला दिलं. तर तोही बघायला लागला की अरे कॉल तर टोप्या बिप्या घालून काय शूटिंग करत. आज झाले सोनं मोडायला आले. ते केलं आम्ही. इथपासून ती नाही, बरोबर आहे. डिवोशन त्यांनी सपोर्ट दिलेलं आहे आहे. तो. हा. बरंच आपण काय होतं की ते त्या भूमिका नाटक आहे चंद्रकांत कुलकर्णींचं, त्यात फार सुंदर वाक्य आहे हम्म. की त्याच्यात ती बाई म्हणते बायका असतात, तुम्हाला बायका असतात म्हणून तुम्हा पुरुषांचं निभतं. बरोबर. हा. फार मोठं वाक्य आहे ते. तर तसं कुठेतरी तेही एक फार मोठं त्याच्यात योगदान आहे. सगळं सांगायला बसलं तर ते फार वेगळे होईल. आमचं सूरज डुबेवार सारखा मित्र शूटिंग बघायला आलेला, मग ते तरी होत नाही तर ते म्हणाल बाबा माझी अंगठी घे. हा, हा. नाही, तो सपोर्ट तर आहे. एवढ्या लोकांनी आमच्या इथे औरंगाबादची सगळी मित्रमंडळी आहे. हम्म, हम्म, हम्म. तर खूप जणांनी हे काहीतरी हा करतोय यार आपला मित्र, बरोबर आहे. हा. यासाठी म्हणजे अगदी काही नाही तर घरून डबे पण घेऊन आलेले आहेत लोक. इथपर्यंत केलेलं आहे. आणि बघू कधीतरी चांगला सिनेमा करून
असं काहीतरी करून त्यांना तो दाखवू, त्याच्याशिवाय आपण काय उतराई होऊ शकतो. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, मला जाता जाता फक्त एवढंच तुम्हाला सांगावंसं वाटतं, की माणसाने स्वतःचं एक निरीक्षण करत राहणं गरजेचं आहे. हं, हं. आणि आपण चुकतच असतो. तर आपल्याला एक ते अवलोकितेश्वर जे म्हटलेलं आहे, बरोबर. स्वतः स्वतःला बघत राहणं गरजेचं आहे. आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही म्हणालात, की बाबा कधीतरी तुमच्याही टीमला वाटायचं, की सरांनी एवढं नको रागवायला. तर ती गोष्ट मला पटलेली आहे. हां, हां, आणि म्हणून मी काय केलं, की मी विपश्यना केली. बरोबर. आणि आता मी विपश्यना करून म्हणजे राग तरी येतो, पण त्या विपश्यनेमुळे पुढच्याचं मन दुखावणार नाही. हं, हं, हं. एवढं तरी मी स्वतःमध्ये असं मला असं वाटतं, की ती गोष्ट आणलेली आहे. कधीतरी मूळ स्वभाव तुमचा येतो. बरोबर आहे. तर पण ते एक मला असं वाटतं, की ह्या माध्यमातून हं, हं. संदेश तुम्हाला द्यावासा वाटतो, की नक्की. मी थोडंसं अजून, कारण ह्या कुठलीही गोष्ट तुमच्या हातून अशी घडू नये, ज्याचा सिनेमावरती वाईट परिणाम व्हावा तुमच्या. नाही, मुळात काय होतं, की आपले सिनेमा किंवा इव्हेंट हे क्षेत्रच असे कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये होय. ते खूप लोकांना घेऊन काम करायचे. हं, त्यामुळं हं. थोडी जरी गोष्ट इकडे-तिकडे झाली, कारण ते पूर्ण जबाबदारी हो, आपल्यावर असते. हो, त्यामुळे हो. ते होतं. त्यात काही मनात काही नसतं. पण ते पण ते ओठांवर येतं असं होतं होतं. काय, की हं. आणि हे सगळे लोक रिस्पेक्ट करतात हो, दिग्दर्शकाला. हो, हो. त्याच्यामुळे ते म्हटलं ना, निभून जातं ते. हां, हां, हां. पण दिग्दर्शकांनी सुद्धा आणि मी स्वतः हं, हं, हं. याची नक्कीच काळजी घ्यायला लागलेलो आहे बऱ्यापैकी, नाही, नक्की, की नक्की. टीम जर तुमचं कुटुंब असेल, हं, हं, हं. तर कोणी चुकेल, भाकेल, काहीतरी होईल, थोडंसं गडबड होईल. पण त्यांना सांभाळून नेणं हे फार गरजेचं आहे. तर मला वाटतं ह्या सिनेमाने खूप आपल्यामध्ये ऊर्जा दिलेली आहे. नक्की, नक्की. सगळे आमचे ऋत्विक केंद्रेनी फार सुंदर काम केलं. त्याच्यासोबत दिशा परदेशीनी अतिशय, मला वाटतं तिचा पहिलाच ठळक हो, मोठा तो हो. सिनेमा असावा. पण ह्या लोकांनी ज्या डिव्होशननी काम केलेलं आहे, पूर्ण वेळ दिला त्यांनी पूर्ण त्याच्यामध्ये. वेळ दिला, आणि हं. जे किती मेहनतीचं काम होतं हो, ते. हो. सोपं नव्हतं. म्हणजे सुखसोयी नव्हत्या तिकडे सुखसोयी जास्त. नव्हत्या. कारण तशी आता हे अंडर नव्हतं. वॉटरचं आपण 8 हां. वेळा शूटिंग केलेलं आहे. बरोबर आहे. हां. तर मला म्हणावे तेवढ्यांदा त्या निर्मात्यांना धन्यवाद द्यावेसे बरोबर. वाटतात, की नक्की. 8-8 वेळा एकच सीन कुणी शूट करायला देतं का मराठी सिनेमाचा? नाही. ते त्यांनी केलेलं आहे. तुम्ही त्यात ब बरेच व्ही-एफ-एक्स असेल, बरेच हां, म्हणजे वेगवेगळे तंत्र कष्टाचं वापरलेले काम. आहे तुम्ही त्याच्यामध्ये. इक्विपमेंट वापरल्या किंवा चांगल्या. दिशा आणि ऋत्विक सुद्धा असेल, तर ते हं. तेवढं 3-3, 4-4 तास पाण्यात राहणं, हो, हो, मग हो. ते परत बघणं, मग परत त्याला त्यांनी कधी तक्रार केली नाही तक्रार कुठलीच. केली नाही, काही नाही. बरोबर. तर आणि अगदी यंग असून सुद्धा हं, हं, हं. एवढं डिव्होशन त्यांनी दाखवलं. यतीन कारेकर नेहमीच आपले हो. मार्गदर्शक आहेत, आहेत, आपले आहेत. वाईज ओल्ड मॅन आहेत. नक्की, नक्की. त्यांनी ते सांभाळून घेतलं. हं. सुधीर निकम सारखा हो. आमचा मित्र, त्यांनी नेहमी वातावरण हसत-खेळत ठेवलं. हसत खेळत कुठलीही गोष्ट ठेवलं. अडचण आली, तरी ते की ते चुटकी सरशी सोडवायचे. हो. भांडणं झाली की मध्येच येऊन काहीतरी करायचे, बरोबर किंवा आहे. फार शांत झालं तर भांडणंही लावून हो, द्यायचे. हो. की ते खरं थोडंसं म्हणजे गमती-जमतीचं कुटुंब आपलं. संजय भुरे असेल, हं, हं, हं. तर फार त्या गोष्टीच्या आठवणी येतात. हं, हं, हं. आणि ही सगळी मंडळी एकेकाने, म्हणतात ना, की एक मंदिर उभं राहत नाही. बरोबर आहे. त्याला फार एक-एक चिरा, एक-एक पणती, एक-एक दगड, बरोबर. ही जोडा प्रत्येक लागते. हात महत्त्वाचा आहे. हो, हो, हो. त्या प्रत्येक हाताविषयी मी कृतज्ञ आहे. नक्की, आणि नक्की. त्या प्रत्येकाचे कष्ट मी नेहमी लक्षात ठेवेन. धन्यवाद सर. आणि खूप छान वाटलं आज म्हणजे सरगमच्या निमित्ताने खरं तर मला म्हणजे माझाही जीवन प्रवास उलगडता आला थोडासा. तर मलाही त्या आठवणी आल्या, की तुमच्यासोबत हं. काम केल्याचं म्हणजे अजून बरेच सिनेमे तुमचे खरं तर यायचे. होय. मी तर उलट शुभेच्छा देईल, जे निर्मात्यांनी ते सिनेमे लवकरात लवकर आणावेत. माझी म्हणजे त्यांनाही विनंती असेल आणि प्रेक्षकांनाही चांगले सिनेमे पाहायला मिळतील. तर खरं तर आज या कला भ्रमंती पॉडकास्ट शोमध्ये हं. शिव सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आमच्या सर्वच प्रेक्षकांना. तर मलाही त्यातून बरंच शिकता आलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद. आणि सरगमसाठी शुभेच्छा आहेतच आणि सगळ्यांना विनंती आहे, की सरगम हा सगळ्यांनी नक्की पाहावा. धन्यवाद सर. कला भ्रमंतीसाठी उत्तरोत्तर शुभेच्छा. खरं म्हणजे संदीप इनामके यांनी त्यांच्या सगळ्या टीमनी हे जे सुरू केलेलं आहे, हे ते म्हणतात ना, की जावे त्याच्या गावा तेव्हा कळे. तर ज्याचं दुःख त्यालाच कळत असतं, म्हणून या सिनेमातल्या माणसांनी सुरू केलेला हा पॉडकास्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, की हा पॉडकास्ट बघत राहणं ही फार मोठी अनुभवण्याची सुद्धा आणि शिकण्याची सुद्धा प्रक्रिया आहे. तर कला भ्रमंतीला खूप खूप शुभेच्छा.